देव विठ्ठल रखुमाई, श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहेत त्यांच्या आशीर्वादाने एक गमतीदार प्रसंग सांगतो. अनेक छोटी छोटी मुलं यायची. आता त्यांना इतर निरनिराळी कामं असतात, आकर्षण असतात, पण तरीसुद्धा येतात. एक 8 दिवस 9 दिवस असे जर कार्यक्रम असतील तर पहिल्या 2-4 दिवसानंतर त्यातला एक जो हुशार असतो त्याला हा क्रम पाठ होतो. म्हणजे आता ज्याचं नाव आहे ते श्री विठ्ठल रखुमाई, नंतर श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभू श्री रामचंद्र, हे सगळं. आणि नुसतं ते म्हणायचं नसतं, ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे ना. आणि प्रत्येक वेळेला निराळं चित्र पाहायचं असतं. उदाहरणार्थ श्री वेदव्यास म्हटल्यानंतर वेदव्यासांचं केवढं चरित्र आहे आणि ते चित्र बघायचं. आणि हे काय असं प्रदर्शन नाही आहे, ते चित्र बघायला थोडंसं थांबतो. एक मुलगा उठला, मी विसरलो असं समजून उरलेली सगळी नावं त्याने म्हणून टाकली. त्या वेगात की आता सुरू करा. मग मी त्याला सांगितलं, मला कौतुक वाटतं तुझं. मी आपलं श्री देव गणेश, प्रभू श्री रामचंद्र आणि रामाचं रूप पाहायला थांबलो. हा म्हणतो भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री वेदव्यास, सगळं पाठ म्हणून दाखवलं त्यांनी. म्हटलं कौतुक आहे तुझं, पण मी तुला एक सांगतो रहस्य की आपण ज्यावेळेला स्मरण करतो त्यावेळेला त्याचं चित्र समोर असलं पाहिजे. चित्र म्हणजे मूर्ती किंवा एक असा आकार दिसला पाहिजे. आणि यांच्या चरित्रातले प्रसंग रोज आपला तोच राम पंचायतन असं नाही आहे. कधी समुद्राला आज्ञा देणारा राम, हल्ली ते लोकप्रिय चित्र आहे. धनुष्य घेतलं आहे, हातात बाण आहे, सागराला सांगतोय, हे चित्र बघता येतं. कितीतरी चित्र असू दे. हे सगळं सांगायचं कारण कुठेतरी आपण आपल्या मागे एक परंपरा निर्माण करायची असते. मी बोलताना मला पाठिंबा कोणाचा आहे, आता पाठीमागे कोणी येऊन बसलं असेल तर मला माहीत नाही, पण पाठिंबा कोणाचा आहे हे समोर आहे. पण माझ्या मागे देवी शारदा आहे, गणेश आहे, राम आहे, कृष्ण आहे, हनुमान आहे, व्यास आहेत, शंकराचार्य आहेत आणि सद्गुरू आहेत. हे म्हणल्यानंतर मग भ्यायचं काहीच कारण नाही. केवढी परंपरा मागे आहे, म्हणून ते स्मरण करायचं असतं. काही जण गाऊन स्मरण करतात. प्रत्येकाची एक पद्धत असते. आता आपण गाऊया. सध्या नवरात्र आहे. नवरात्रात देवीची स्तुती आधी करायची, 2 श्लोक म्हणायचे आणि विषयाला सुरुवात करायची. माझ्यानंतर म्हणायचं, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्फूर्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु क्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। श्लोक म्हणूया दोन, माझ्यानंतर म्हणायचे. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्। हरये नमः हरये नमः हरये नमः। आरंभी आपण जे देवीचं स्तोत्र म्हणलं ते सप्तशतीमध्ये आलेलं आहे आणि ते न संपणारं स्तोत्र आहे. कारण सर्व भूतेषु म्हणल्यानंतर या खांबात ती शक्ती आहे. त्याला तुम्ही स्तंभिनी म्हणलं तरी, कारण स्तंभ म्हणजे खांब, त्याच्यातली शक्ती स्तंभिनी. मी तुम्हाला समजण्यासाठी मागे सांगितलं होतं की सगळ्यात देवी आहे आणि त्या देवीच्या शक्तिरूपाचा हा उत्सव आहे. ह्या देवीच्या मूर्तीचा, मग देवी नेसते त्या साड्यांचा, साड्यांच्या रंगांचा हा बाह्य उत्सव झाला. सध्या त्याला इव्हेंट म्हणतात, तेच बरोबर आहे. पूर्वी इव्हेंट या शब्दाला सुद्धा निराळा अर्थ होता. हिस्ट्री म्हणतात ना, इज अ कलेक्शन ऑफ ग्रेट इव्हेंट्स. इव्हेंट्स इन ह्युमन आपण म्हणतो हिस्ट्री. सगळ्या महान ज्या घटना घडल्या, आता इव्हेंट म्हणजे काही निराळा प्रकार झालेला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. इथे काही वक्ते वगैरे जर असतील त्यांनी हा विचार करायचा. माझ्यासमोर समजा विद्यार्थी आहेत, त्यात काही समोर स्मार्ट विद्यार्थी दिसत आहेत, तर त्यांना पुढे मदत होईल असं काहीतरी ईशस्तवन करायचं. आता इथे कोणीतरी कवी असतील, कोणीतरी चित्रकार असतील आणि कोणीतरी नर्तक किंवा नर्तिका असतील. आत्ता मी ज्या क्रमाने देवीची रूपं बघितली त्या प्रत्येक रूपाला नृत्यात एक पोज दाखवता येईल. मग तुम्ही हातात त्रिशूल असलं तरी चालेल. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. पहिल्यांदा नेहमी शक्ती आणि शेवटी नेहमी मातृरूपेण संस्थिता.
शक्ती म्हटल्यानंतर ती जाज्वल्य आहे, ज्वलंत आहे, जिवंत आहे. आणि मातृ म्हटल्यानंतर ती प्रेमळ आहे, वत्सलयुक्त आहे, वात्सल्ययुक्त. सगळ्यांवर, मानव जातीवर अपत्य या नात्यानं प्रेम करणारे. मध्ये मग निरनिराळे तुम्ही घालू शकता. बुद्धी पाहिजे, स्मृती पाहिजे, स्फूर्ती पाहिजे, शांती पाहिजे, त्याच्या आधी क्रांतीसुद्धा पाहिजे. आणि या देवी सर्वभूतेषु याच्यात आणखीन घालता येईल. निराळा ऑकेजन असेल तर निराळी नावंसुद्धा घेता येते. पण नमस्तस्यै 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 नमो नमः त्रिवार नमस्कार करतो तुला. आणि त्रिवार शब्दाचा अर्थ आपण फार ऋषींनी फार चांगला विचार केला की साधी पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक वस्तूच्या किंवा घटनांच्या 3 अवस्था असतात, आरंभ, मध्य, अंत. त्याला अवघड शब्द नको वापरायला. प्रत्येकाला आरंभ, मध्य, अंत या तिन्ही वेळेला तुझा जय जयकार, या तिन्ही वेळेला तुला नमस्कार. हे जर लक्षात आलं तर आज जे युद्ध सुरू होणार आहे, अर्जुन निघाला कसा युद्धाला, आपण भीष्म पर्वापासून अगदी शेवटच्या अश्वत्थामा पर्वापर्यंत बघणार आहोत. त्यामुळे काही मुद्देच फक्त आहेत, त्या मुद्द्यांवर चिंतन करणार आहोत. आज आहे दशमी, दसरा. दसऱ्याला दसेरा किंवा दशहरा म्हणतात. दशहरा म्हणजे काय हरण करायचे, 10 इंद्रियांचे जे विकार आहेत, 10 इंद्रियांचे जे दोष आहेत त्याचं हरण करायचं, दशहरा. आणि हे सतत जो स्वीकारत असतो त्याला दश आनन म्हणलं आहे. आनन म्हणजे तोंड. 10 तोंड म्हणजे कुठली, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही ज्ञानेंद्रिय. तर हात, पाय, वाणी हे सगळ्यात महत्त्वाचं. खाताना ती रसन आहे, बोलताना ती जिव्हा आहे. जिभेची 2 रूप आहेत. आणि म्हणून संतांनी सांगितलंय 2 डोळे आहेत, पाहणं एक आहे. 2 नाकपुडे आहेत, श्वसन एक आहे. 2 कान आहेत, श्रवण एक आहे. 2 पाय आहेत, चालणं एक आहे. 2 हात आहेत, करणं एक आहे. आणि मुख्य म्हणजे 2 किडनीज आहेत, 2 लंग्स आहेत. परंतु एक इंद्रिय असं आहे, वाणी किंवा जीभ 2 कामं करतात. बाहेरून आत अन्न रुची, आतून बाहेर वाणी. म्हणून माणूस म्हणून मी व्यक्त होतो, तो आतून बाहेर व्यक्त होतो. बाहेरून आत काय, आपल्याला सगळ्यांना प्रसाद दिला तो सगळ्यांना गोड लागतो. अशा फरक काय येईल आहे, मला डायबिटीज झालं आहे मला थोडा द्या, एवढाच फरक येईल. गोड तो सगळ्यांनाच लागणार आहे. आतून बाहेर व्यक्त होणारा गेल्या 10,000 वर्षात असा प्रसाद खाल्ला नाही असा एखादा त्या माऊलीला म्हणतो तेव्हा तुला आनंद होतो. 10,000 वर्षाचं काय नाही असं म्हणण्याची पद्धत आहे. असा चहा मी प्यायलो नाही गेल्या 10,000 वर्षात. गंमत बघा, ही व्यक्त करण्याची पद्धत आहे. म्हणजे ही व्यक्ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे, सगळ्यांचं कौतुक करणारी आहे. ती एवढी गरीब बाई आहे आणि आम्ही 10 जण गेलो, 10 जणांना ती चहा देते. दूध नाही आहे तेवढं तिच्याकडे, सगळं वापरून. अशा वेळेला दूध, चहाला काळसर रंग आहे कारण दूध कमी आहे म्हणून. अशा वेळेला पहिल्यांनी सांगितलं काय चहा आहे हा. पहिलाच जर म्हणाला की इतका स्ट्रॉंग चहा आत्ता हवाच होता, प्रवास करून आलेलो होतो. आत्ता जर दूध असलेला वगैरे चहा आहे त्याला काही अर्थ नाही, स्ट्रॉंग चहा पाहिजे. तिला बरं वाटतं. शेवटी मी दुसऱ्याला बरं वाटतं, दुसऱ्याचं जीवन चांगलं व्हावं त्यासाठी मला चांगलं वाटलं पाहिजे, माझं जीवन चांगलं झालं पाहिजे. हे आज कृष्णाचा मोठा रोल या युद्धात आहे, मोठी भूमिका. आत्तापर्यंत महाभारतात कृष्ण आला गेला त्याला विशेष महत्त्व नाही. द्रौपदीचं त्यांनी अम्मांना वस्त्र हरवताना त्याची लज्जा राखली, ठीक आहे. पण बाकी द्रौपदी स्वयंवरात कृष्णाची कोणतीही भूमिका नाही. आत्तापर्यंत तो काय पांडवांच्याकडे येत होता, 1-2 प्रसंग घडले असतील. खरा कृष्ण दिसतो तो युद्धात. काल आपण कुठे थांबलो होतो की त्यांनी 12 वर्ष वनवास हा उजळ माथ्याने करायचा होता. सगळे ऋषी येत होते, युधिष्ठिराला चांगला सत्संग लाभत होता आणि सगळे 12 वर्ष आनंदात गेले. त्यातल्या त्यात दुःखात कोण होते तर द्रौपदी आणि भीम. त्यांना एकाच गोष्टीचं दुःख होतं की हे धर्माचे पुतळे आणि अशा सगळ्या यातना भोगतायत आणि अधर्माच्या मूर्ती त्या मात्र 2 ठिकाणचं राज्य करतायत. इंद्रप्रस्थ हे पांडवांचं आणि हस्तिनापूर हे कौरवांचं. दोन्ही ठिकाणचे राज्य सगळा उपभोग घेत आहेत आणि आपण काय नुसता धर्म धर्म करत त्या सतत म्हणायच्या. हा शांतपणे नेहमी म्हणायचा धर्मो रक्षती रक्षता, मी धर्माचं रक्षण शेवटपर्यंत करणार आणि धर्म माझं रक्षण करेल वगैरे. बाकी पण सगळी 12 वर्ष चांगली गेली. कालचा महत्त्वाचा विषय होता की 1 वर्ष 1 दिवस असता तर लपून राहणं सोपं होतं.
पण कुणापासून लपून राहायचंय? शकुनीपासून. आणि या 13 वर्षात शकुनीने हेर आणि हेरांचं जाळं, ज्याला आपण स्पाय नेटवर्क म्हणतो, एवढं तयार केलं होतं. आणि अगदी त्याचं वाक्य आहे की आकाशाने जरी त्यांना गिळलं, पाण्याने जरी त्यांना गिळलं, भूमी अरण्य पर्वत कुठेही जरी ते लपून राहिले तरी हा शकुनी आणि त्याचे हेर शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. वर्ष संपत येतं. अशा वेळेला चलबिचल सुरू होते. शकुनी म्हणतो कुठे लपून बसलेत ते? अरे स्वर्गापर्यंत सुद्धा माझे दूत जाऊन आले, कुठेच नाही आहे. अशा वेळेला भीष्म म्हणतात, ते महत्त्वाचं आहे वाक्य. भीष्माचार्य काय म्हणतात की तुम्ही त्यांचा शोध घेण्यापेक्षा अशा एका राज्याचा शोध घ्या की ज्या राज्यात गेल्या वर्षात आबाद झालेला आहे, लॉ अँड ऑर्डर चांगली आलेले आहे, लोक जास्त सुखानं राहायला लागलेले आहे. त्या राज्याचा शोध घ्या, तिथे पांडव असले पाहिजे. काय सर्टिफिकेट आहे. आणि मग असं राज्य कुठलं आहे? विराट. विराटाचं राज्य आहे. ते गेल्या वर्षीपेक्षा कितीतरी समृद्ध झाले, लोक इतके सुरक्षित आहेत, त्यांना भय नाही आहे. मग विराटाच्या राज्यात शोध घेण्यासाठी कौरवांनी एकीकडे हे केली, वॉर फ्रंट सुरू केली आणि तिकडे लढवलं बाकीच्यांना आणि इकडे यांच्या गायी पळवल्या. परत तुम्हाला तो शकुनी म्हणतो की आईपेक्षा गायीवर प्रेम करणारे पांडव आपण गायी पळवल्या. कुणाच्या? विराटाच्या. विराट कोण? ज्यांनी वर्षभर यांना आश्रय दिला. विराटालाही माहीत नसेल आणि माहीत नव्हतं की हे पांडव आहेत म्हणून. आणि आपण ज्याच्याशी अरेतोरे करून करतो तो युधिष्ठिर आहे, कुणालाच माहीत नव्हतं. आणि आपण जिच्याकडून हे रंगव ओठ रंगव करून घेतो ती द्रौपदी आहे, कुणाला माहीत होतं. आणि ज्यावेळेला हे प्रकट झाले त्यावेळेला सगळेजण क्षमा मागतायत. द्रौपदीने पहिल्यांदा सांगितलं होतं की तुमचं उरलेलं मी खाणार नाही आणि कुणाचे पाय चेपणार नाही. माझे 5 पती आहेत, गंधर्वासारखे अदृश्य असतात. माझ्याकडे वाकड्या नजरेने बघितलं तरी ते डोळे काढून घेते. कीचकाला काही वाटलं नाही म्हणून कीचकाचा भीमानं अशा पद्धतीने, ज्याला बिभत्स रस म्हणतात, किळस येते, त्या पद्धतीने भीमाने त्याला मारलेलं आहे. आधी हास्यरस आहे. द्रौपदी म्हणते अंधारात मी तुला भेटेन. हा जातो कीचक तिला भेटायला, असतो तिथे भीम झोपलेला. त्यावेळेला तो विचारतो सकाळपर्यंत तुझे दंड नाजूक होते, आता हे असं काय झालंय? एकदम काय झालं? तुझी बोटं, तुझे केस, हे लांब सडक केस, तुझे केसांना काय झालंय? त्यावेळेला भीम उठतो आणि म्हणतो की आता शेवटचा क्षण आलेला आहे. मारल्यानंतर सुद्धा भीमाचा जो आपण म्हणतो ना एका अर्थाने हिस्टेरिया, उन्माद, तो थांबलेला नाही. तो मेलाय कीचक, तरी सुद्धा त्याची पाय पोटात घालतो, वरून डोकं पोटात घालतो आणि चेंडू तयार करून एवढी लाथ मारतो की तो रस्त्याच्या मध्ये येऊन पडतो. अक्षरशः सकाळी जाणारे लोक म्हणतात हे कुठलं जनावर मरून पडलंय, कारण असं गोल जनावर आम्ही बघितलंच नाही. हा सगळा हास्यरस आहे. आधी द्रौपदीऐवजी भीमाची भेट अंधारात, आणि नंतर वीररस आहे, त्याला मारलं तो. आणि खिळस वाटते आपल्याला, जे वर्णन केलेलं आहे, चिखल केलेला आहे, त्याचा चेंडू बनवलेला आहे, लाथ मारलेली आहे, हा सगळा विचार. आपण हे काम करणारा भीमच असला पाहिजे. पण त्यांनी सांगितले गंधर्व आहेत, ते तुम्हाला दिसणार नाही कारण ते लपून राहिले होते. लपून कुठे राहिले होते ते फक्त सांगूया आणि शेवटचं वाक्य सांगून आजच्या विषयाकडे वळा. कुठे लपून राहिले होते? कारण युधिष्ठिराचा आत्मविश्वास बघा, मी कुठेही लपून राहीन आणि मी माझी निराळीच ओळख करून देणार, माझ्या मनाचा तोल कधीही जाणार नाही. आणि तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मला बाहेरच थांबलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाला 5 शाळा त्यांनी निवडल्या. शाळा कुठल्या वाटतील? भीमाला सांगितलं पाकशाळेत तुझा स्वयंपाक कर आणि चव बघण्याच्या निमित्ताने भरपूर खा. तुला नैवेद्यापर्यंत तुला भूक भागणार नाही आहे, तू पाकशाळेत. अर्जुनाला सांगितलं तुझ्या किती तू मुरडत वगैरे चालली, कारण तू बृहन्नडा होणार आहेस, नृत्यशाळेत जायचं. आणि या विराटाची जी मुलगी आहे उत्तरा, आणि त्यांना शिकवायचं. बाकीच्यांना सांगितलं, नकुलाला सांगितलं की तुला तुला घोड्यांची चांगली पारख आहे, तू अश्वशाळेत राहायचं, यायचं नाही बाहेर. सहदेवाला सांगितलं तुला गायींची चांगली पारख आहे, तू गोशाळेत जायचं. आणि हिला कुठे पाठवलं? हिला सौंदर्य शाळेत पाठवलं, अंतःपुरात सुदेशनाच्या. आणि सौंदर्य शाळा हे ब्युटी पार्लरचं भाषांतर आहे, सौंदर्य शाळेत.
आज राहा, तू बाहेर दिसू नकोस, कारण कुठल्याही वेशात तू एवढी तेजस्वी आहेस की पुरुषाची दृष्टी तुझ्यावर पडेल आणि संकट तुझ्यावर येईल आणि आपल्यावर येईल. आणि तसं संकट आलं. मगाशी कीचकवध सांगितला, भीमाचा तोल गेला होता. ज्यावेळेला तो केसाला धरून आणलं तिला ओढत द्रौपदीला, ही तिसरी वेळ ना. पहिल्यांदा दुःशासन, नंतर जयद्रथ. जयद्रथ हा मेहुणा म्हणजे दुर्योधनाच्या बहिणीचा नवरा, त्यांनी तिला ओढत आणून रथावर ठेवलं होतं. आणि आता तिसरा कीचक. भीमाला एवढा राग आला, त्याची एंट्री चांगली आहे. तो होता स्वयंपाकघरात रांच्या गुडीत आणि नाथ वाचवा असं द्रौपदी म्हटल्यानंतर आला. एवढं मोठं कायला त्याच्यात, कारण सगळ्या राज्याचं जेवण करायचं ना, असा घेऊन तो आला. आणि ज्यावेळेला तो तिला त्रास देतोय म्हटल्यानंतर तिथे खांब त्यांनी उपटायचा प्रयत्न केला आणि राजवाड्याचा तो लाकडी खांब त्यांनी उपटला असता, लक्षात ठेवा. आणि कीचकाला तिथेच मारलं असतं आणि लोकांच्या लक्षात आलं असतं की हे गंधर्व वगैरे काही नाहीत, हा भीम आहे म्हणून. आणि अज्ञातवास व्हायचा होता ना पुरा. यांनी कसं सांभाळलं बघा. बल्लवाच्या प्रत्येकाचं नाव बदललं होतं. याचं नाव बल्लवा, तिचं नाव बृहन्नडा, याचं नाव तंतीपाल, याचं नाव ग्रांथिक आणि भीमाचं बल्लवा. यांनी स्वतःला कंक नाव घेतलं होतं. तो तुम्ही राजवाड्यात बसणार, उघड बसणार, माझ्या मनाचा तोल जाणार नाही, आणि विराट राजा आहे त्याच्याशी मी द्यूत खेळणार, त्याला द्यूत खेळायला शिकवणार, आणि मुख्य म्हणजे राज्य कसं करायचं या सगळ्यांनी सांगितलं होतं. आम्ही पांडवांच्या सेवेत होतो, पांडवांच्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत. परंतु पांडव आता अज्ञातवासात कुठे गेलेत कुणास ठाऊक, आणि म्हणून आम्ही बेकार झालेलो आहोत. वर्षभर आम्ही तुमच्याकडे नोकरी करतो आणि नंतर वर्षानंतर पांडव प्रकट झाले तर आम्ही त्यांच्या सेवेत जाऊ. हे स्वतःच पांडव आहेत ना, फार नाट्य आहे हे याच्यातलं. मग ते झाल्यानंतर मग ते प्रकट होतात. प्रकट झाल्यानंतर हा म्हणतो रात्री काही आम्ही पळवायलाच केली होती, तिथे अर्जुन आला, त्यांनी आमचा पराभव केला. पण सूर्योदय व्हायचा होता, 1 वर्ष व्हायच्या आधी हे प्रकट झालेले आहेत. म्हणजे आम्ही यांना शोधून काढलेलं आहे. दुर्योधन निरोप पाठवतो युधिष्ठिराला की पुन्हा तुम्ही 12 वर्ष वनवासात जा, कालची रात्र ही शेवटची रात्र होती, आम्ही तुम्हाला शोधून काढलेलं आहे. युधिष्ठिराने निरोप पाठवला, तुम्ही भीष्माचार्यांच्याकडे जा, भीष्माचार्य सांगतील त्याप्रमाणे करू. आणि मग भीष्माचार्यांनी सांगितलं की दर 2.5 वर्षांनी एक अधिक मास येतो. या 13 वर्षात 4 अधिक मास आलेले आहेत. म्हणजे पांडवांनी 4 महिने जास्त वनवास भोगलेला आहे. तेव्हा आता पांडव प्रकट झाले ते अगदी बरोबर आहे. तिथून आजचा विषय सुरू होतो. अर्जुनाला त्यांनी काय सांगितलं, अरे तू अर्जुना, काय काय मी तुला म्हणत होतो, तू एवढा शूर, मला क्षमा कर. आणि प्रायश्चित्त म्हणून माझी मुलगी जी उत्तरा, जिला तू नृत्य शिकवत होतास, तिच्याशी विवाह कर. अर्जुन विवाह करण्याच्या वयाचा होता तसा. त्यावेळेला तो काय म्हणाला की ती माझी विद्यार्थिनी आहे, म्हणजे माझी मुलगी आहे, मुलीशी कसं लग्न करायचं, पण माझा मुलगा अभिमन्यू लग्नाचा झालेला आहे, म्हणजे मी त्याला वधू बनवत नाही, पुत्रवधू बनवतो. हे पुत्रवधू कन्सेप्ट फार महत्त्वाचं आहे. कुंतीने सांगितलं, माझ्या कन्येचं जर वस्त्रहरण झाण्याचा तरी मी क्षमा केली असते त्यांना, पण पुत्रवधू ही दुसऱ्याची कन्या आहे ना, दुसऱ्याची कन्या विश्वासानं आमच्याकडे दिलेली असताना तिच्याशी विटंबना व्हावी, त्यांना क्षमा नाही. आता कृष्ण येतो, कृष्णाबरोबर कुंती कुठला निरोप पाठवते, प्रत्येकजण हुशार आहे तिथे. सुरुवात करूया आपण. एक महत्त्वाचा प्रसंग आहे, याच्यावर अभिमन्यूचा विवाह वगैरे झाला आणि सगळेजण, एक नगर आहे विराट नगराच्या बाहेर. आता आम्ही प्रकट झालेलो आहे, आता तुमच्या नगरात राहत नाही. उपप्लव्य नावाचं नगर आहे, नाव विसरलं तरी चालेल. तिथे सगळेजण जमले आणि प्रत्येकाने भाषण केलं. आणि युद्ध पाहिजे का नको, जवळजवळ सगळ्यांनी सांगितलं युद्ध पाहिजे. त्याच्यात सात्यकी हा एक कृष्णाचा एका अर्थाने उजवा हात. कृष्ण आला इकडे, बाकी सगळी यादवी सेना कोण घेऊन गेला, दुर्योधन घेऊन गेला. कृष्णाबरोबर हा एकटा आला, युद्धात तो जिवंत राहिला आणि त्या रात्री त्याला अश्वत्थाम्याने झोपेत मारलं. ते आपण शेवटी बघणार होता. पण इथे जमले सगळे, मग ते म्हणाले आपल्याला दूत पाठवूया. तो दूत वगैरे पाठवू नका, जरा थांबूया. इतक्यात संजय आला तिथे. संजय हा कोण, संजय उवाच, ज्याला व्यासाने दिव्यदृष्टी दिली होती आणि तुला नुसतं दिसणार नाही तर लोकांच्या मनातले विचार तुला कळतील आणि पुढे घडणाऱ्या घटनासुद्धा तुला कळतील, अशी ती दिव्यदृष्टी होती. दिव्यदृष्टी
संजयाची केव्हा गेली आत्ता सांगतो, कारण नंतर कदाचित विसरलं जाईल. दुर्योधनाला भीमाने आव्हान दिलंच होतं, तुझ्या दोन्ही मांड्या मी फोडणार. कारण भर सभेत उघडी मांडी करून तू द्रौपदीला सांगितलंय तू दासी झालेली आहेस, या मांडीवर बस. ती मांडी फोडल्याशिवाय मी राहणार नाही. आणि दुःशासनाला सांगितलं, ज्या हाताने तुला केस ओढलेस आणि वस्त्र फेडायला प्रयत्न केला ते हात ज्या हृदयाला जोडलेले आहेत ते फोडणार. आणि तिथे तो त्यावेळेला उन्मादात म्हणला होता, मी रक्त पिणार तुझं. गांधारी विचारते नंतर, भीमा रक्त प्यायलास तू दुःशासनाचं? नाही म्हणला. मी ओंजळभर रक्त घेतलं, धावत गेलो आणि 13 वर्षे जिने केस मोकळे सोडले होते त्या 5 पतींची पत्नी सुवासिनी द्रौपदी तिचे केस वळवले. कारण तिने सांगितलं होतं मी 13 वर्ष केस मोकळे सोडणार आहे. आणि पांडवांनो लक्षात घ्या, जी सुवासिनी आहे तिने केस वळवलेच पाहिजे आणि केसात फूल घातलंच पाहिजे. विधवा आहे तिने केस सोडायचे. तुम्ही 5 जिवंत असूनही मेल्यासारखे आहात. मला ज्या वेळेला माझी विटंबना होत होती, एकटा भीम तो म्हणाला मी तुझी छाती फोडणार. आणि त्यावेळेला 13 वर्ष हिने केस मोकळे सोडलेले. आणि आता कृष्ण ज्या वेळेला जाईल युद्ध हवं का नको ठरवायला, त्यावेळेला सगळ्यात शेवटी ते कृष्णाला भेटते. तो म्हणतो पांचाली, तो तिला सखी म्हणतो. कृष्णे तुझा काही निरोप आहे, मी काय करावं असं वाटतं, युद्ध अटळ करावं का युद्ध टाळावं? ती म्हणते तू बुद्धिमान आहेस, तू कोणाशीही बोल, धृतराष्ट्राशी बोल त्याला दिसणार नाही, विदुराशी बोल, भीष्माचार्यांशी बोल किंवा दुर्योधनाशी बोल, तू ज्याच्याशी बोलतोस तू आणि ती व्यक्ती याच्यामध्ये माझ्या मोकळ्या केसांचा पडदा आहे हे लक्षात ठेव. मोकळे केस आहेत, सूड घेतलाच गेला पाहिजे. असं करत पहिल्यांदा तो संजय आला. संजयने निरोप आणलेला आहे धृतराष्ट्राचा. किती तो बुद्धिमान निरोप आहे लक्षात ठेवा, पण दुष्ट निरोप आहे. तो काय म्हणतो, युधिष्ठिरा माझी मुलं मूर्ख आहेत रे, तू शहाणा आहेस ना. माझ्या मुलांना अक्कल नाही रे, पण तुमच्या बाजूनी कृष्ण आहे ना आणि कृष्णाचं तुम्ही सगळं ऐकता ना. माझ्या मुलांनी मूर्खपणा, सगळं मूर्ख, त्यांना अक्कल नाही, त्यांनी वाटेल ते केलं, खोटं खेळले. पण आता 13 वर्ष तुम्हाला जर वनवासाची सवय आहे तर कशाला येता आणि युद्ध वगैरे करून तू मारणार. मग तुझ्या भावांना मारल्याशिवाय तुम्हाला जय मिळणार नाही. आणि तुझ्या चुलत भावांना मारल्याशिवाय जय नाही तर त्या सगळ्या त्यांच्या पत्नी विधवा होणार. वहिनी आहेत तुझ्या, त्या सगळ्यांना त्यांची आठवण करून देतो. आणि कृष्ण फक्त ह्या निरोपाचा युधिष्ठिरावर काय परिणाम होतो तो बघत होता. युधिष्ठिरापेक्षा जास्त अर्जुन खरं आहे. तो म्हणतो की जर सगळे पुरुष मेले आणि फक्त स्त्रिया उरल्या तर समाजात सगळीकडे व्यभिचार माजेल. कारण पुरुष आणि स्त्री, पुरुष जर मेले तर श्राद्ध करायला कोण उरणार आहे, पूर्वज सगळे नरकात जातील. हे सगळं सांगितलं. हे सगळं पहिल्या अध्यायात अर्जुनाने कृष्णाला ऐकवलं. अर्जुनाकडे तत्वज्ञान आलं कुठून? संजयाचा हा निरोप. अर्जुन आणि युधिष्ठिर दोन्ही एवढे एफेक्ट व्हायला लागले की तुम्ही म्हणतो ते खरं आहे, आम्हाला 13 वर्ष वनवासाची सवय आहे, आम्ही वनवासातच राहतो, तुम्ही आहे ते राज्य भोगा असं म्हणणार. इतक्यात कृष्णाने संजयाला काय सांगितलं का, संजया तू दूत म्हणून आलेला आहेस. बरोबर, दूत हा न्यूट्रल असतो, दोन्ही पक्षांचा असतो तो. आणि त्याचा टोन कसा असला पाहिजे. आपण बातम्या ऐकतो की नाही, आकाशवाणी आज बुधवार वगैरे, मेला तरी तोच आवाज, जन्मला तरी तोच आवाज. जो अनाउन्सर आहे किंवा निवेदक आहे त्याचा आवाजात चढ उतार कशाला पाहिजेत. आणि नंतर एका भारताने विजय मिळवला, अरे कशाला. तू जर कॉमेंटेटर आहेस ना, कॉमेंटेटर हल्ली कोणीच तशी कॉमेंट्री करत नाही. कॉमेंटेटर हॅज टू बी न्यूट्रल. त्यांनी चांगले खेळले, जिंकले, हे चांगले खेळले, कसे चांगले खेळले हे सांग. पण एवढे सगळे आपण एवढे आयडेंटिफाय होतो सगळ्याशी, ती चूक आहे. किंवा तुझा टोन वर खाली करू नकोस. शांत आवाजात जे सांग, तू सांगितलेस ते आम्हाला समजलंय, जा. मी स्वतः तुझा हा जो निरोप आहे त्याचं उत्तर द्यायला येतो. याला संजयाची शिष्टाई म्हणतात. शिष्टाई म्हणजे टॉक्स, डिप्लोमॅटिक टॉक्स. संजय आला आणि आता कृष्ण गेलेला आहे. कृष्ण गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. तू वरती बसू शकतोस. हां, खरंच आनंदात. काय घडलं पहिल्यांदा, दुर्योधनाने एक दुष्ट योजना तयार करून ठेवली होती. काय तयार, कृष्णाला अटक करायची
आणि बंदिवासात टाकायचं, मोठं सैन्य ठेवायचं. कृष्णच जर आपल्याकडे राहिला तर पांडव कुणाच्या जोरावर लढणार आहेत? दुर्योधन कर्णाच्या जोरावर लढत होता, लक्षात ठेवा. आणि भीष्माचार्य म्हणजे हे युधिष्ठिर हा कृष्णाच्या जोरावर पांडव सगळे लढत होते. कृष्णालाच अटक करून टाका. कृष्णाला काही हे कल्पना नव्हती, कृष्णाला सगळ्या गोष्टींची माहिती असायची, लक्षात ठेवा. कृष्ण गेला, म्हणाला मी दूत म्हणून आलेलो आहे. दुर्योधन म्हणतो जेवून घे. नाही, मी जेवणार नाही, मी न्यूट्रल माणसाकडे जेवणार आहे, विदुराकडे. आणि तो विदुराकडे जेवण्याचा प्रसंग तुम्हाला माहीत आहे. सगळं तर बोलून झालं, नंतर गेला. विदुराची पत्नी घरी होती आणि तिला म्हणतो विदुरानी भूक लागली आहे. ती म्हणते की मीच करते, त्यांच्याकडे कणे आहेत फक्त, कारण हा एकही पैसा राज्याचा घेत नाही. आणि त्याला आणि धृतराष्ट्राने हकलून दिलेला आहे. खरं म्हणजे तो जसा विभीषण रामाकडे आला तसा हा पांडवांकडे जायला पाहिजे होता, पण नाही गेला. लक्षात घ्या. कारण का की किती झालं तरी हा धृतराष्ट्र आहे, ह्याला मी सांभाळलं पाहिजे, माझा सख्खा भाऊ आहे. म्हणून मी तो तिथेच राहिला, राजवाड्यात राहिला नाही, एक वेतन घेतलं नाही, अत्यंत गरीब होता, झोपडीसारखं घर होतं त्याचं. आणि म्हणून कण्या होत्या, विदुराच्या कण्या आपण म्हणतो ना, तर ते शिजवायला तोपर्यंत मी तुला काहीतरी खायला देते. केळी होते आणि म्हणून बसायला नीट नव्हतं. हे सगळं भक्तीचं वर्णन आहे. विदुर इतका गरीब असेल असं नाही, पण दिलेलं आहे, बसायला काही नाही, दिलं त्यातल्या त्यात. आणि केळी म्हणाली मी तुला सोलून देते. एवढी एक्साईट झाली होती तिला, एवढा आनंद झाला होता. कृष्ण आपल्या घरी आला, ती केळी सोलल्यानंतर ती केळी स्वतः खात होती आणि सालं कृष्णाला देत होती आणि कृष्ण आनंदात ती खात होता. अशी एक दोन सालं खाऊन झाली. त्यावेळेला बरोबर विदुराला तो म्हणतो काय करतेस तू हे? त्यावेळेला कृष्ण म्हणतो असू दे, आत्तापर्यंत आयुष्यात खूप केळी खाल्ली, सालं कशी लागतात ते मला आत्ता कळत आहे. आणि नंतर तिच्या लक्षात आलं वगैरे. ही सगळी हा भाग. कृष्ण राहिला नाही राजवाड्यात. कृष्णाने दुर्योधनाचं जेवण जेवला नाही, पण अपमान नाही करत मी, कारण मी दूत म्हणून आलेलो आहे. नाहीतर तू काय पांडव काय मला सगळे सारखे आहेत. हा एक भाग झाला. त्याची पहिली योजना फसली. काय की त्याला जेवणात विष घालून कृष्णाला मारायचं किंवा आता पकडायचं. कृष्णाला माहीत होतं की आपल्याला पकडतील हे लोक आणि तुरुंगात टाकतील. कृष्णाकडे केवढी निर्णायक शक्ती होत्या, खूप शक्ती होत्या. ज्या वेळेला पहिल्यांदा कृष्णाने एक प्रयोग केला त्याला बिभीषिका नावाचा प्रयोग आहे. बिभीषिका म्हणजे फ्युचरमध्ये ज्या भयंकर गोष्टी घडणार आहेत त्या आत्ता सांगून तुम्हाला सावध करायचं. मी अगदी सोपं उदाहरण नेहमी देतो. चौथीतलं पोरगा अभ्यास करत नाही, चौथीत सुद्धा ते पास होणार नाही आहे. मग वडील काय सांगतात, आता चौथीत नापास व्हा, पाचवीत बघा जमलं तर, नाहीतर करा हमाली, दुसरं काय करणार आहात तुम्ही. पण हमाली या गावात करू नका, कारण या गावात लोक आम्हाला ओळखतात, दुसऱ्या गावात जाऊन करा. हे सगळं, अरे चौथीत अभ्यास कर, नाहीतर हे सगळं तुझ्या जीवनात घडेल. तसं धृतराष्ट्राला तो सांगतो तुला दिसत नाही आहे पण ऐकू येतं ना, आणि मी जे वर्णन करतो ते मनाच्या पडद्यावर बघ. कृष्णाचं हे जे भाषण आहे तो त्याच्या सिंहासनाभोवती फिरत करतो. हा महाभारतातला प्रसंग मुद्दामून बघा. तो त्याच्या सिंहासनाभोवती फिरतो आणि हा त्याला ऐकू येते ना, हा नुसतं असं असं कृष्णा त्याच्याकडे बघतोय, त्याला दिसत नाही आहे. तो म्हणतो दिसत नाही तर मनाच्या पडद्यावर बघ. सगळे मारली गेलेले आहेत तुझी मुलं, सगळ्या तुझ्या सुना विधवा झालेल्या आहेत, सगळ्यांनी केस सोडलेले आहेत, काकडं फोडलेलं आहे, कुंकू फिसकटलेलं आहे आणि गेलेल्या आहेत दुसऱ्या दिवशी आपल्या पतीची प्रेतच शोधायला. पण आदल्या रात्री रानटी जनावरांनी त्यांचा कोणाचा हात खाल्लाय, कोणाचं डोकं केलंय, एकाच प्रेत ओळखता येणार नाही आहे. आणि म्हणून तुझ्या सगळ्या मुलांना अशी चिता रचून, चिता रचायची, त्याच्यावर तुझी 10 मुलं, परत एक लेअर लाकडाचा, परत तुझी 10 मुलं, 100 आहेत ना रे तुला मुलं, 100च्या 100 मुलं मारली जाणार आहेत आणि अशी चिता पेटवली जाणार आहे. मंत्र न म्हणता, त्याला भडाग्नी म्हणतात. भडाग्नी. हा घाबरतो तो कृष्णा असंच होईल का रे? असंच होणार आहे म्हणला. तुला दिसत नाही पण मी वर्णन करून सांगितलं. कृष्ण आणखीन भयंकर वर्णन करतो आणि म्हणतो बघ आता युद्ध व्हायचं का? यतो धर्मच ततो कृष्ण हा, यतो कृष्णच ततो जया. जिकडे धर्म आहे, न्याय आहे, नीती आहे, तिकडे कृष्ण आहे. आणि ज्या बाजूला कृष्ण आहे त्या बाजूला विजय नक्की आहे. आणि पांडवांचा विजय म्हणजे तुझा पराजय, म्हणजे आत्ता वर्णन केलेलं सगळं घडणार आहे. त्यावेळेला घाबरून म्हणतो की मी काही करू शकत नाही. तो दुर्योधनाला विचार.
मग तिथे तो दुर्योधनाचा प्रख्यात महाभारतातला हा श्लोक नाही आहे, पण महत्त्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. दुर्योधनाला तो म्हणतो की मी तू ऐकलास ना, म्हटलं सगळं ऐकलं आणि मला हे सगळं माहीत आहे, पण त्यांचा विजय होईल कशा करून? माझ्याकडून भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, अश्वत्थामा आहे, कर्ण आहे, मुख्य म्हणजे केवढ्या मी आहे, दुःशासन आहे, माझे इतर भाऊ आहेत आणि आमच्याकडे केवढं सैन्य असणार आहे, काय करणार आहेत ते पांडव, आमचाच विजय होणार आहे. तेव्हा तुझं हे काही तत्त्वज्ञान मला नको, पण तुला खरंच जर युद्ध टाळायचं असेल तर. कृष्ण हसला. कृष्णाने अशा पद्धतीने, हे अवघड आहे बोलणं, हे खूप अवघड आहे बोलणं, की अशा पद्धतीने तो बोलला की युद्ध किती भयंकर आहे, पण ते बोलता बोलता युद्ध कसं निश्चित होईल याची तयारी कृष्णानं केली. हे लक्षात ठेवा, युद्ध नक्कीच व्हायला पाहिजे, त्याशिवाय का द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेतला जाणार आहे? त्याला मुख्य आहे ती द्रौपदी, शक्ती आहे ती माझी, आणि तिचा अपमान तो सांगतो. मी नव्हतो त्यावेळेला तिकडे, सौभ आणि शाल्व या दोन राजांशी मी लढत होतो. मी जर असतो तर द्यूतच होऊ दिलं नसतं, ते कपट द्यूत होतं. शकुनी कपटानं खेळला आणि म्हणून तो हरला, मी होऊच दिलं नसतं द्यूत. मग तुझी विटंबना वगैरे काही झाली नसते. मी ज्या वेळेला पोचलो त्यावेळेला तू राजसभेत आणि तो तुझं वस्त्र ओढतोय, मग मी वस्त्रावतार झालो, वस्त्रावतार, आणि मग ती वस्त्र तुझ्या अंगाला हात थकला दुःशासन, ती वस्त्र फेडून फेडून. गंमत बघा, मी आलो त्यावेळेला. जाऊ दे, आता पुढे जाऊया. ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडत होता, दुर्योधन म्हणाला तुला खरंच युद्ध नको आहे का? कृष्ण म्हणला हो. तर 3 गोष्टी घडणार आहे लक्षात. जोपर्यंत मी आपला दुर्योधन आणि एक दुर्योधन आणि एक युधिष्ठिर आहे, तोपर्यंत युद्ध होणारच. 2 दुर्योधन झाले तर उद्याचं युद्ध आत्ता होईल. युद्ध टाळायचं असेल तर 2 युधिष्ठिर झाले पाहिजेत, मला युधिष्ठिर बनव, म्हणजे माझी बुद्धी बदल. 2 युधिष्ठिर झाले तर त्यांना युद्धाची विफलता, युद्धात होणारी हिंसा कळणार आहे. 2 दुर्योधन झाले तर आत्ताच युद्ध होईल, आणि 1 दुर्योधन 1 युधिष्ठिर आहे, युद्ध होणारच. त्यावेळेला कृष्णाने दिलेलं उत्तर लक्षात ठेवा. महाभारतात हे शिकायचं आहे. कृष्ण काय म्हणतो? लोक मला देवाचा अवतार म्हणतात. लोक देवाच्या अवताराचं काय कर्तव्य आहे की जो राक्षस आहे त्याला सावध करायचं, आणि त्याने ऐकलं नाही तर त्याला ठार मारायचं. रावणाला सगळ्यांनी सांगितलं, त्याच्या वडिलांनी सांगितलं, आजोबांनी सांगितलं, पत्नीने सांगितलं, अरे भावानी सांगितलं, कुंभकर्णाने, की सोडून दे सीतेला आणि वाचव लंकेला आणि आपल्या सगळ्यांना. नाही ऐकलं, मारला रावणाला. तुला माहिती आहे शिशुपालाला 100 गुन्हे तुझे माफ करेन, नाही ऐकलं, सगळ्यांच्या देखत मारलं, तुला मारीन हे लक्षात ठेव, आणि मी मारलं नाही तरी तुला मारवीन हे लक्षात ठेव. मन आणि मत बदलण्याची जबाबदारी गुरूंची आहे, देवाची नाही. प्लीज अंडरस्टँड. म्हणजे माझं मन बदलायचं असेल तर पुंडलिक मला मदत करेल, विठ्ठल नाही. विठ्ठल म्हणेल मी तुला सांगेन बाबा असं वागू नको, मी सांगेन बाबा तसं वाग, आणि वागलं नाहीस तर मी काही ना काहीतरी करून, म्हणजे माझ्या हातात सुदर्शन चक्र नाही, खालची वीट काढेन आणि फेकून मारेन, पण मी मारेन, सुधारणार नाही. सुधारण्याची जबाबदारी गुरुची आहे. वाल्याला सुधारलं नारदाने. नारद देवाचा अवतार नाही आहेत, ते देवर्षी आहेत, ऋषी आहेत, शिक्षक आहेत. ते त्या सगळीकडे बघा, हे महत्त्वाचं सूत्र आहे. आणि तो म्हणतो नाही नाही मग युद्ध होणारच. ठीक आहे, आता तो कृष्ण बसतो निरोप घ्यायला, इतक्यात तो खून करतो सगळ्या कमांडोजना. आणि त्या कमांडोज असंच वर्णन आहे त्याचं, ते पथक आहे, एकदम तातडीनं येतं आणि कृष्णाला अटक करायची आणि टाकायचं. म्हणजे न रहेगा बास न बजेगी बासुरी म्हणतात ना. कृष्णालाच जर लपवलं तर बंदिवासात ठेवलं तर पांडव कसे लढणार आहेत? कृष्णाने विश्वरूप ज्याला म्हणतात ते विराट रूप दाखवायला सुरुवात केली. तो एवढा मोठा झाला आणि इतकं तेज त्याच्यातून बाहेर पडलं की हजारो सूर्य एकदम जर आकाशात तळपायला लागले तर जेवढी ऊर्जा आणि प्रकाश निर्माण होईल तेवढा निर्माण झाला. सगळ्यांचे डोळे दिपून बंद केले, फक्त 3घांचे उघडे होते. भीष्माचार्य, कारण वासुदेवाचे ते भक्त होते. धृतराष्ट्र, मिटण्याची काही गरजच नव्हती. आणि 3रा कर्ण. कर्ण सूर्यपुत्रच होता, त्याला सूर्याच्या तेजाचं काय होतं. सगळ्यांचे डोळे बंद आहेत असं बघून कृष्ण उठला, त्यांनी कर्णाला घेतलं आणि म्हणला चल. हे कृष्णाकडून शिकायचं आहे. एक गोष्ट केली नाही त्यांनी, 4 गोष्टी केलेल्या आहेत.
कर्णाला घेऊन चल, बरेच दिवसात आपण रथातून फिरायला गेलो नाही, हल्ली लॉंग ड्राईव्ह म्हणतात ना, जाऊया तसं. कर्ण म्हणला, अरे मी सुद्धा याच दिवसाची वाट बघत होतो रे, हे राजकारण कंटाळ आलाय, तुझा सहवासच भेटत नाही, जाऊया. सगळ्या युद्धाच्या गप्पा झाल्या, निसर्गाच्या गप्पा झाल्या, इतिहासाच्या गप्पा झाल्या, सगळ्या गप्पा झाल्या. म्हणाला आता जरा थांबून बसूया का. त्याचा हात हातात घेतला आणि सांगतो, आत्ता मी जे तुला सांगणार आहे ते नीट ऐक. तू सगळ्यात मोठा पांडव आहेस. युधिष्ठिराच्याही आधी कुंतीला झालेला सूर्यपुत्र आहेस तू, सूतपुत्र नाही आहेस. तू पांडवांच्या बाजूला आहे. पहिली गोष्ट, तुझ्या जोरावर सगळ्यात दुर्योधनाच्या उड्या आहेत. तू जर पांडवांच्या बाजूला आला असेल तू पांडवच आहेस. अरे तू फक्त ये की युधिष्ठिरापासून सगळे तुला नमस्कार करतील. आणि कृष्ण आहे तो एवढंही म्हणतो, तुला तुझी आवडणारी द्रौपदीसुद्धा मिळेल, कारण द्रौपदी 6 जणांची होईल. तू ये, एक तर युद्ध होणार नाही, त्याचं तुला महत्त्वाचं श्रेय मिळेल, क्रेडिट तुला मिळणार आहे, तू ये इकडे. त्यावेळेला तो म्हणतो की कृष्णा उशीर झाला, पण एक लक्षात ठेव, हे मला आत्ता सांगून तू काय केलंस माहीत आहे ना. हां, व्यवहाराच्या दृष्टीने बरं झालं तुला मी पांडवांना उगीच मारलं असतं, म्हणजे माझ्या भावांनाच मारल्यासारखं झालं असतं, ते सांग. नाही, पहिला बाण मारायच्या आधीच तू मला मारून टाकलेला आहेस. कल्पना करा, पहिला बाण माझ्या धनुष्यातून सुटण्याच्या आधी तू माझा वध केलेला आहेस. त्याला तेजोवध शब्द आहे. माझ्या तेजालाच मारून टाकले. आता माझे हात थरथरणार आहेत अर्जुनाबरोबर लढताना. युधिष्ठिराला मी मारूच शकणार नाही, भाऊ आहे माझा तो, आमच्या सगळ्यांची आई एक आहे. हे कृष्णा तू काय केलं. मनातल्या मनात कृष्ण म्हणला, म्हणूनच मी तुला सांगितलं तू ये किंवा येऊ नकोस. मी तुला द्रौपदीचं सुद्धा आमिष दाखवलेलं आहे, द्रौपदी सुद्धा तुझी पत्नी होईल. तो म्हणला, नाही, मी मित्राला वचन दिलेलं आहे दुर्योधनाला आणि मी ते बदलू शकत नाही, पण मी विचार करेन. तू सांगितलंस त्याचा विचार काय. अर्जुनाशी मी युद्ध करेन, माझ्याकडून अर्जुन मेला तर हरकत नाही, पण बाकीच्या पांडवांवर मी बाण मारणार नाही. मी त्याच्या रथाचे घोडे, रथाची अगदी दैना करून टाकेन. आणि केली त्याने. युधिष्ठिर वगैरे रथावरून पडून शिबिरात पळत गेलेला आहे. कर्णाने आणि भीष्माचार्यांनी, द्रोणाचार्यांनी एवढे हाल केलेत पांडवांच्या सेनेचे, पण पांडवांना त्यांनी मारलं नाही. कारण द्रोणाचार्य म्हणजे जसे तुम्ही माझे विद्यार्थी आहात तसे पांडव माझे विद्यार्थी आहेत, मी नाही मारणार. भीष्माचार्य म्हणजे जसे तुम्ही माझे नातू आहात तसे पांडव माझे नातू आहेत, मी नाही मारणार. मारणार कोण होता? कर्ण. आणि पुढे कर्णाचं त्याचं. आता प्रश्न केव्हा आला की कर्णाला काही करून विड्रॉ केलं पाहिजे युद्धातून. आता ते कुणी केलं? भीष्माचार्यांनीच केलं. गंमत बघा, ज्यावेळेला भीष्माचार्यांना सेनापती नेमलं गेलं त्यावेळेला सगळ्या वीरांना त्यांनी उभं केलं. हा अतिरथी आहे, हा रथी आहे, हा महारथी आहे, हा महारथी आहे. रथी म्हणजे त्याच्या हातात एवढं पायदळ म्हणजे आर्मी, नंतर इतकी कॅव्हलरी म्हणजे घोडदळ, नंतर एवढे हत्ती. जो मोठा रथी महारथी आहे त्याच्याकडे एवढं, अतिरथी आहे त्याच्याकडे आणखीन जास्त. असं करत करत कर्णाकडे बघून हा अर्धरथी आहे म्हणे. अर्धरथी. कर्णाचा केवढा अपमान होता तो. तो म्हणला, हा म्हातारा जोपर्यंत रणांगणात आहे तोपर्यंत मी पाऊल टाकणार नाही, मी माझ्या शिबिरात राहीन, तंबूत राहीन. 10 दिवस, 18 दिवसातले 10 दिवस कर्ण तंबूतच राहिला, शिबिरात राहिला, रणांगणावर आलाच नाही आहे. आता त्यांनी दिलेलं वचन दुर्योधनाला की मी लढेन तुझ्या बाजूने, अर्ध्या युद्धात तो नाहीच आहे कर्ण. दुसरंही कर्णाला समजून घ्यायचं असेल तर जर मला कळलेलं आहे की हे सगळे माझे भाऊ आहेत तर काहीतरी कारण कडून युद्धातून विड्रॉ झालेलं बरं. त्याला वाटलं तर भीष्माचार्यांना कोण मारणार आहे, कारण हे सगळे भीष्माचार्यांना आजोबा समजतात आणि तिथेच गीता सुरू झाली होती. विचार करा, अशा वेळेला भीष्माचार्य मरणार नाहीत, मला युद्धावर रणांगणावर जावंच लागणार नाही, म्हणजे आपल्या भावांना मारल्याचं दुःख किंवा पाप मला लागणार नाही, हा कर्णाचा हिशेब असेल. झाला हा एक प्रकार झाला. ह्यांनी सांगितलं कुंतीला की तू जा कर्णाकडे, तुझा मुलगा आहे ना तो, त्याला आठवण करून दे आणि त्याला म्हणावं की माझी 5ही मुलं वाचली पाहिजे, असा मी तुझ्याकडून वर किंवा ही विनंती प्रार्थना वगैरे ऐकशील, तुला विनंती करायला आलेले. 5ही पुत्र माझे जिवंत राहिले पाहिजे. आणि हे मी तुला आईच्या अधिकाराने सांगते,
कारण तू मला लग्नाआधी झालेला सूर्यापासून पुत्र आहे, सूर्यपुत्र. त्यावेळेला तो म्हणतो की काय माते, आत्ता युद्ध सुरू होणार अशा वेळेला तू मला हे सांगतोय, तुला 5 पुत्र जिवंत राहिलेले पाहिजेत ना, दिले. तुला एवढा आनंद झाला, मी अर्जुनाला जरी मारलं तरी तुझे 5 पुत्र जिवंत राहणार आहेत की? नाही नाही नाही, अर्जुना सकट 5. काय कोणती म्हणते बघा, अर्जुना सकट 5 पाहिजेत. म्हणजे सोप्या शब्दात तुला मी मेलेलो हवंय, तुझे 5ही पुत्र जिवंत राहिलेले पाहिजेत असं माग की तेही मी तुला दिलं. आणि त्यावेळेला एका नाटकातलं कर्णाचं वाक्य आहे पण फार सुंदर आहे. 2 माता 3 तात म्हणजे वडील तरीही अनाथ, ही कर्णा तुझ्या जीवनाची करुण कहाणी आहे. 2 माता कोण? एक कुंती आणि दुसरी राधा, जिनी ते मूल त्या टोपलीतून वाहत आलं, जिनी त्याचं लहान केलं. 2 माता. 3 तात कोण? एक पांडू, कुंतीचा नवरा म्हणून, दुसरा अधिरथ की ज्यांनी वाढवलं म्हणून, आणि सूर्य. मग मला 3 पिताश्री आहेत, 2 माता आहेत, तरी कर्ण अनाथ आहे. कर्णाला कोणीच विचारत नाही. ही कर्णाच्या जीवनाची करुण कहाणी आहे. कर्णाच्या जीवनाची खरं ट्रॅजेडी, ज्याला शोकांतिका म्हणतात ना, आहे. म्हणून कर्णावर पुस्तकं लिहिली गेली. कर्ण हा अर्जुनापेक्षा कसा श्रेष्ठ होता हे मृत्युंजय वगैरे सारख्या पुस्तकात दाखवलं गेलं. ठीक आहे, कर्ण त्या योग्यतेचा होता. कर्ण सुंदर होता. कर्णाला कवच कुंडल होते. त्याला कर्ण नाव का पडलं? ज्यावेळेला तो कानातली कुंडलं ती निघत नाही, बाण घेतो आणि कान कापायची ज्यावेळेला वेळ येते, कान सगळा रक्ता येतो, त्यावेळेला इंद्र म्हणतो आजपासून लोक तुला कर्ण म्हणतील, उदार कर्ण, दानशूर कर्ण. आणि ते चिलखत सुद्धा त्याच्या अंगाचा भाग असतं. तो वरून कपडे घालत असतो आणि ते काढताना अक्षरशः तो पूर्णपणे रक्तबंबाळ होतो, पण तो देतो. आता इथे एक प्रसंग समजून घ्यायचा आहे तुम्हाला. मी 2-3 दिवस सांगतोय की याच्यात जे पिता आहेत ना, ते आपल्या पुत्राचं रक्षण करण्यासाठी काही ना काहीतरी योजना करत आहेत. यक्ष प्रश्न विचारून आपल्या मुलाची बुद्धी अज्ञातवासासाठी तेजस्वी केली यमानं. यम हा युधिष्ठिराचा पिता. हनुमानाने वायुसुत आहे पण इतका श्रेष्ठ आहे भीमापेक्षा, दोघेही वायुसुत पुत्र आहेत. आणि त्या भीमाला त्या म्हातारा माकड त्याचं शेपूट हलवतही ना, त्यावेळेला तो आहेच कोण? तो म्हटला मी हनुमान आहे, पण मी तुझ्यासारखी शक्ती वाया नाही घालवत, सत्कार्यासाठी मी ते वापरतो. भीमा, अहंकार सोड, नाहीतर तो अहंकार तुझा नाश करेल. हे तुला सांगायला मी आलोय. तुझा मी मोठा भाऊ आहे पण वडिलांच्या ठिकाणी आहे. हनुमानाने भीमाचं रक्षण केलेलं आहे, त्याला सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा हा प्रसंग व्यासांच्या प्रतिभेला सुचतो. इंद्र विचार करतो की माझा मुलगा आता उद्या कर्णाबरोबर लढणार आहे आणि कर्ण श्रेष्ठ आहे, त्याला कवच कुंडल आहेत आणि ती कवच कुंडल जर मी काढून घेतली तर अर्जुनाचे बाण किंवा अर्जुनाची अस्त्र त्याला लागणार आहे आणि तो मरणार आहे. आणि कर्णाचा एक नियम होता की पहाटे आंघोळीला जायचा गंगेवर आणि आंघोळ करून काठावर आला की जो पहिला याचक असेल म्हणजे मागणारा, तो जे मागेल ते त्याला द्यायचं. माझं जीवन जरी मागितलं तरी मी देणार. मग कुणी काय काय मागायचे आणि तो द्यायचा, कधी निराश. नंतरचे जे दाते आहेत त्यांना तो त्याच्या इच्छेप्रमाणे दान करायचा, पण पहिला दाता त्याच्या इच्छेप्रमाणे. इंद्र म्हणाला उद्या पहिला याचक बनून मी जातो आणि त्याची कवच कुंडलं मागून घेतो, कारण माझा मुलगा जो अर्जुन आहे, अर्जुन हा इंद्राचा मुलगा आहे आणि कर्ण हा सूर्याचा मुलगा आहे. आता इंद्र अर्जुनाला वाचवतो आणि सूर्यसुद्धा कर्णाला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण कर्णाचा एक कुठेतरी सुप्त अहंकार आहे, ते मान्य करावंच लागेल. गंमत बघा, अर्जुन वाचावा म्हणून त्याची कवच कुंडलं काढून घेण्यासाठी सगळ्यात पहाटे याचक म्हणून इंद्र उभा राहतो आणि म्हणतो मला तुझी कवच कुंडलं पाहिजे. हे अद्भुत दान आहे, पण तू मागितलेस मी देतो. म्हणून तो सगळी कवच कुंडलं, ते वर्णन आणि ते महाभारतातलं चित्रीकरण एवढं आहे, तेवढ्या वेदना त्याला होत असतील, कारण अंगाचा भाग तो काढून देतोय. मागे आहे, पुढे आहे आणि कानातली कुंडलं काढून देताना त्याला कान जवळजवळ, म्हणून कर्ण नाव आत्ता तुम्हाला सांगितलं. हा एक भाग झाला. आता तिकडे सूर्य कर्णाच्या स्वप्नात जातो आदल्या रात्री की उद्या तुझ्याकडे जो पहिला याचक येणार आहे तो अर्जुनाचा पिता इंद्र असणार आहे
आणि तो तुझ्याकडे कवच कुंडल मागणार आहे हे मला कळलेलं आहे, कारण मी सर्व साक्षी सूर्य तुझा पिता, तेव्हा तू उद्या देऊ नकोस. आता कर्ण पिताश्री तुम्ही सांगता तर मी विचार करीन असं नाही म्हणला, की पिताश्री देवांचा राजा इंद्र जर या कर्णाकडे याचना करण्यासाठी म्हणजे भीक मागण्यासाठी येत असेल तर त्याला ती देणं. आणि इतिहासात नोंद झाली की कर्णाने याचक म्हणून आलेल्या इंद्राला दान केलं. अहंकार आहे हा, सावध केलेला आहे कोणी वडिलांनी. आणि तरीसुद्धा हा म्हणतो की पहिला आलायस तुला मी देतो. इंद्राला पश्चात्ताप होतो. आपण याची कवच कुंडलं मागितली म्हणजे काय, आपण आपला मुलगा अर्जुनाचं जीवन मागितलं, अर्जुनाचं जीवन मागितलं म्हणजे याचं मरण मागितलं. अरे हाही सूर्याचा पुत्र आहे की, सूर्य वायू अग्नी या सगळ्या आपण देवता आहोत. अशा वेळेला मी हे काय केलं, पण आता करून बसलेलो आहे तर त्याला तो एक शक्ती देतो. आणि म्हणतो ही शक्ती एवढी अमोघ आहे. अमोघ म्हणजे आपण म्हणतो इररिव्होकेबल, म्हणजे सोडली की ती काम केल्याशिवाय राहणार नाही, फक्त ती एकदाच वापरता येईल. मग कुणालाही ते मारू शकेल. म्हणजे मला सुद्धा एक प्रयोग करायचा, दुसऱ्यांदा ती वापरता येणार नाही. कर्णाचं दुर्दैव तुम्हाला सांगतो, पुढचं दुर्दैव तर आणखीनच आहे भयंकर. तर ज्या वेळेला कर्ण म्हणतो की ही मी अर्जुनासाठी राखून ठेवलेली आहे शक्ती, अर्जुनाचंही मी देणारच आहे युद्ध, जरी कवच कुंडल नसली तरी युद्ध ही दिलेली आहे शक्ती. कवच कुंडल अर्जुनाच्या पित्याने मागून घेतली, अर्जुनाच्या पित्यानेच पश्चात्तापून मला ही शक्ती दिलेली आहे, अर्जुनासाठी वापरणार. ते कृष्णाला माहीत आहे, कृष्णाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि कृष्णाने त्या सत्यासाठी, धर्मासाठी, न्यायासाठी आणि नीतीसाठी वापरल्या, स्वतःसाठी काही वापरलं नाही. म्हणून कृष्णावर काही आरोप केले तरी त्या आरोपाला अर्थ नाही. रात्री कृष्णाने शंख फुंकला, सूर्यास्ताला शंख फुंकून त्या दिवसाचं युद्ध संपलं. आणि संपलं म्हणजे इतकं संपलं की काही कीर्तनकार पूर्वी विनोद करायचे, पण तसं असायचं की एकमेकाच्या पक्षातले म्हणजे शत्रू पक्षातले तुमच्याकडे यायचे, अर्जुना बाण लागला ना रे, लागलं का रे तुला जास्त, अशी चौकशी करायला जायचं. हा काढू का रे, इथे ड्रेसिंग वगैरे करू का रे. पण हा नियम होता. आणि जायचे लोक असे विचारायला जायचे, मी तुला जे मारलं जास्त लागलं का रे तुला, तुझा आज रथ मागे नेला, त्यावेळेला तुझा तोल गेला, उद्या मी काळजी घे ना, हे सगळं सांग. आता शत्रू गेला, परत सूर्योदयाच्या वेळेला शंख फुंकायचा. पहिल्यांदा कोणी फुंकायचा, पांचजन्य ऋषिकेशे देवदत्त धनंजय पौंड्र, प्रत्येकाचा क्रम ठरलेला आहे, त्या क्रमाने वाजवायचे. मग शत्रुपक्षाचे वाजायचे शंख. आणि ते झाल्यानंतर रात्री शंख, त्यावेळेला दुर्योधन म्हणतो रात्री कशाला शंख वाजवला, पण हा युद्ध सुरू झाल्याचे म्हणतो कदाचित काहीतरी भयंकर घडले पांडवांच्या शिबिरात आणि ते सांगण्यासाठी आपल्याला बोलवलं आहे. ही एक प्रकारची सूचना आहे. जाऊन बघूया. कृष्णाने घटोत्कचाला आणलेलं आहे. त्याला घटोत्कच येणं म्हणजे काय, ढगात त्याचं डोकं वगैरे पोचलेलं असं वर्णन आहे. म्हणजे हल्लीचा एक मेग्या रोबो जसा असावा ना, तसा हा घटोत्कच आहे. त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही, कशाच नाही. आता शेवटी तो मारायला लागतो, तो असं घेतो, चुरडतो, पायाखाली मारतो, हे करतो. आणि हा दुर्योधन मारतोय, द्रोणाचार्य होते, तर मरतच नाही आहे. त्यावेळेला तो म्हणतो कर्णाला जाऊन, तुझ्याकडे ती एक शक्ती येणार आहे. तो म्हणतो अर्जुनासाठी मी ते राखून ठेवलेली आहे. अरे घटोत्कचातून वाचलो तर अर्जुनाकडे पोचणार ना, हा आपल्याला आजच मारून टाकेल. वापर ती शक्ती. अर्जुनाचं पुढे बघूया. कर्णाचं हे एक दुर्दैव, त्याला ती शक्ती घटोत्कचासाठी वापरावी लागली. घटोत्कच मेला, तो सैन्यावर पडला, त्याच्या अंगाखाली शेकडो सैनिक कौरवांचे मेले, असं वर्णन युद्धाचं तिथे येतं. हा घटोत्कच झाला. त्याच्यानंतर पुढे रात्रीचं युद्ध आहे त्यांनी केलेलं. प्रत्येक वेळेला कृष्णाने काही ना काहीतरी केलेलं आहे. तुम्ही त्याला अनैतिक म्हणता, युद्धाचे जे नियम ठरलेले आहेत त्याच्या विरुद्ध आहे. अरे पण युद्ध जिंकायचं आहे आम्हाला, आणि युद्ध जिंकण्यासाठी तुम्हाला जे अनितीचं वाटतं ते युद्धाचं एक धोरण होतं. कौरवांनी काय अनिती केली नाही. 6 जण लढले एकट्या अभिमन्यू विरुद्ध. अभिमन्यू हा ज्युनियर मोस्ट होता त्या बऱ्याच याच्यात. 6 जणांनी घेरलं. आणि 6 जण म्हणजे कोण, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, अश्वत्थामा होता, कर्ण होता, तो कृतवर्मा होता आणि बृहद्बल. हे 6 अत्यंत, त्यांनी एकट्याने काय लढणार आहे, मारलं. आणि मेल्यानंतर जयद्रथ आला आणि त्यांनी त्याच्या डोक्याला लाथ मारली.
जयद्रथाने युद्धात भाग घेतला नव्हता. का मारले? कारण जयद्रथाला विद्रूप केलं होतं, ते आपण परवा बघितलं. जयद्रथ आला, सगळे पांडव बाहेर गेले होते, तो झोपडीत गेला, ज्याला पर्णकुटी म्हणतात. तिथे एकटी होती द्रौपदी. द्रौपदी सुंदर, केस मोकळे सोडलेले. तो म्हणतो की कशाला या पांडवांबरोबर राहतेस? शकुनी त्यांना कधीही परत येऊ देणार नाही. अज्ञातवासात ओळखलं की पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासात पुन्हा शोधून काढलं की 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. तर तू कधीच राणी होणार नाहीस, माझ्याकडे ये ना. दुर्योधनाचं सगळं राज्य माझं आहे, कारण दुर्योधनाची जी बहीण आहे दुश्शला, त्या दुश्शलेचा मी पती आहे. धृतराष्ट्राला 100 मुलं गांधारीपासून झाली होती. एक मुलगा दासीपासून झाला होता, त्याचं नाव युयुत्सू. हा युयुत्सू पांडवांच्या बाजूने लढला. तो सगळ्यात युधिष्ठिराच्या बुद्धिमत्तेचा सगळ्यात सुंदर प्रसंग हा आहे, तो नंतर सांगतो. पण लक्षात, आणि एक मुलगी झालेली होती ती दुश्शला, ती जयद्रथाची होती. मग सगळीच राज्य आपली होतील, तू महाराणी नाही महासम्राज्ञी बनशील, ये माझ्याबरोबर. ती म्हणाली, तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? माझं 5ही पतींवर प्रेम आहे, मी 5ही पतींशी एकनिष्ठ आहे. तुझ्याबरोबर येणं म्हणजे पतिद्रोह करणं आहे, नाही शक्य. मग त्यांनी तिला केसाला धरून ओढली. पहिल्यांदा दुःशासनाने, आत्ता जयद्रथाने, आणि नंतर कीचकाने मग असे सांग रथात घातली, रथ सोडला. भीम आणि येत आहेत अर्जुन, तर पांचाली नाही आहे, द्रौपदी नाही आहे. मग कोणीतरी सांगितलं की आत्ता कोणतरी त्याला घेऊन गेला. हे गेले, त्याला गाठलं, पकडलं, आणलं. युधिष्ठिराला सांगितलं याला काय शिक्षा द्यायची. तो म्हणायचं खरं म्हणजे याला सोडून दिलं पाहिजे, कारण हा आपल्या बहिणीचा चुलत बहीण असेल, पती आहे. ह्याला मारणं म्हणजे बहिणीला विधवा करण्यासारखं आहे, ते पाप आपण कधी करायचं नाही. मग हा म्हणाला, पण त्याला भीम म्हणाला त्याला विद्रूप करूया, म्हणून त्याचे केसाचे पाट काढले. रुक्मीचे जसे काढले होते, रुक्मिणी स्वयंवराला पळवून नेत होता कृष्ण, कारण रुक्मिणीने त्याला सांगितलं होतं मला येऊन पळवून नाही. माझा जो भाऊ आहे रुक्मी, तो शिशुपालाचा मित्र आहे, आणि शिशुपालाशी माझं लग्न ठरवलेलं आहे, आणि उद्या माझं लग्न आहे. आज तू जर आलास, हे आदल्या दिवशी मिळेल असं पत्र पाठवलं होतं. तू ये, मी या रंगाचा शालू घातलेला असेल, माझ्या तबकात इतक्या वाती असलेला दिवा असेल, मी साधारणतः 4थ्या 5व्या पायरीवर चढल्यानंतर रथातून ये, सगळ्यांच्या देखत माझा हात हातात धर आणि रथात ओढून घे. वरती जर चढले तर तुला रथात घेता येणार नाही, खाली असताना मला रथात चढता येणार नाही. इतका तिने सुंदर प्लॅन कळवला होता कुणाला? कृष्णाला, आणि त्याप्रमाणे नेला. रुक्मीला ज्या वेळेला कळलं त्यावेळेला तो सैन्य घेऊन आला, त्याने गाठलं. आपण नेहमीच म्हणतो ना की एक आहे अडगाव आणि दुसरं आहे मुंडगाव, अशी 2 गावं गजानन महाराजांच्या. तिथे रथ अडवला ते अडगाव, आणि याचे डोक्याचं मुंडन केलं ते मुंडगाव, दोन्ही जवळच आहेत. याचे केस विद्रूप केले, त्याला राज्यात जाता आलेलं नाही आहे, त्याचा राग आहे, आणि म्हणून तो मेलेला किंवा मरत असलेल्या अभिमन्यूच्या डोक्यावर लाथ मारतो. आणि मग पुढचं हा सूर्य आणि हा जयद्रथ, हे आपल्याला प्रकरण माहिती आहे, आत्ताच सांगतो, ओघात आलंय म्हणून. अर्जुनाला ज्या वेळेला हे कळतं, एक तर अभिमन्यू मेल्याचं दुःख आहे सगळ्यांना. अर्जुनापेक्षा अभिमन्यूवर सगळ्यांचं प्रेम होतं आणि त्याच्या पराक्रमाबद्दल विश्वास होता. अभिमन्यू आज मरणार हे कृष्णाला माहीत होतं, वाचवता आलं नसतं. तो त्याच्या लाडक्या बहिणीच्या सुभद्रेचा मुलगा होता, अत्यंत आवडता भाचा होता. महाभारतात 3 मामा प्रसिद्ध आहेत. एक अत्यंत तामस मामा शकुनी, एक राजस मामा शल्य, ज्याच्याबद्दल बोलणार आहोत, नकुल सहदेवाचा तो मामा, आणि एक सात्विक मामा कृष्ण. पण दूरवर त्यांनी द्रोणाचार्यांनी एक फ्रंट सुरू केली, आणि अर्जुन आणि कृष्ण तिकडे जातील हे बघितलं, आणि इकडे चक्रव्यूह रचला. अर्जुनाला चक्रव्यूहाच्या आत जाता येत होता आणि बाहेर पडता येत होता, ह्याला नाही, अभिमन्यूला. ते सगळं सांगत बसत नाही, वेळ नाही म्हणून. पण अभिमन्यू एकच वाक्य सांगतो की अभिमन्यू गर्भात असताना एकदा आला कृष्ण, म्हणतो की ताई चल रथातून जरा फिरून येऊया, गप्पा मारूया ना, बरेच दिवसात मारलं नाही, आणि तू गर्भवती आहेस. ती म्हणाली की तू क्षत्रिय आहेस आणि मी क्षत्राणी आहे, वाटेल त्या गप्पा मारायच्या नाही, युद्धाचं असं एक तंत्र मला तू सांग. आणि मग तो म्हणतो चक्रव्यूह नावाची रचना असते, त्या चक्रव्यूहात जाणं अवघड असतं, येणं तर खूपच अवघड असतं, कसं जायचं ते मी तुला सांगतो. आणि त्यांनी ते नीट वर्णन करून सांगितलं. आत जो गर्भावस्थेतला अभिमन्यू होता त्याला ते ऐकू आलं. आता हे तुम्ही समजा, वाद घाला, तो आत्ता प्रश्न नाही आहे. अभिमन्यूने ते ऐकलं,
पोचला त्यावेळेला ती म्हणते बाहेर कसं यायचं ते नाही कृष्ण सांगितलंस, ते परत कधीतरी. कृष्णाला माहीत होतं हा जो गर्भ आहे अभिमन्यू म्हणून येणार आहे, आणि हा जो गर्भ आहे तो त्याचाच मूत्र आहे, तो याच्यातच चक्रव्यूहात जाऊनच मरणार आहे, त्याला बाहेर पडता येणार नाही. अर्जुनाला माहीत होतं, अर्जुनाला दूर लढवत ठेवलं. कृष्णाला नक्की माहीत होतं की हा अभिमन्यूच्या जीवनातली शेवटची संध्याकाळ, त्याला अधर्मानं मारणार आहेत, जे मारणार आहेत त्यांचं काय करायचं ते नंतर बघूया. म्हणून हा जयद्रथ अर्जुनाने कोणालाही न विचारता प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्ताच्या आत जर जयद्रथाला मारलं नाही तर मी अग्नी प्रवेश करीन. आणि या पांडवांच्या प्रतिज्ञा म्हणजे सत्य प्रतिज्ञा होत्या. आता सोपं होतं की शकुनी म्हणतो भांजे सोपं आहे, जयद्रथाला लपवून ठेव अशा जागी की तो सापडणार, तो येणारच नाही पांडवांच्या समोर. तो जर लपवून ठेवला तर तो येणार कसा. अशा वेळेला जरा लवकरच सूर्यास्त होतो. लोकांना वाटलं, अर्जुन म्हणाला सूर्यास्त झालाय, मी चिता पेटवतो. अर्जुनाने चिता रचली, अर्जुनाने चितेला प्रदक्षिणा घातल्या. आता अर्जुन कसा जळतोय बघायला जयद्रथ आला. आता काय भीती आहे, आता हा अग्निप्रवेश नक्की करणार आहे. सूर्यास्त झालेला आहे, तो शब्दाचा पक्का आहे, त्याची ती प्रतिज्ञा आहे. अगदी फ्रंट लाईनमध्ये म्हणतात ना तसा आलेला आहे. त्यावेळेला ह्यांनी वरती जे सुदर्शन चक्राचं छत्र धरलं होतं ते बाजूला काढलं आणि सूर्यास्त झालाच नव्हता. त्यांनी सांगितलं की तो सूर्य आणि हा जयद्रथ मार अर्जुना, पण एक लक्षात ठेव, असा बाण मार म्हणून अर्धचंद्राकृती बाण मारलेला आहे की तो इतक्या दूर त्याचं डोकं जाईल की समोरच्या डोंगरावर त्याचे वडील तपश्चर्या करत बसलेले आहे. त्यांनी ब्रह्मदेवाकडून वर मिळवलेला आहे की जो माझ्या मुलाचं मस्तक जमिनीवर टाकेल त्याच्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील. काय मागितलंय लक्षात ठेवा. व्यासांची प्रतिभा काय बघा बरं. तेव्हा ते तिथे ध्यानस्थ बसलेले आहेत. असं मार की याचं डोकं त्यांच्या मांडीवर जाऊन पडलं पाहिजे. हे काय पडलं म्हणून उठतील आणि त्यांच्या डोक्याचे तुकडे होतील. एका बाणात दोघांना मारणार असतो. हे दुष्ट पिता आणि त्यांचा हा दुष्ट पुत्र. अर्जुनाने तसंच केलं. काढला बाण अर्धचंद्राकृतीने, तो त्याच्या गळ्याला लागला, त्याच्या सकट डोकं जाऊन ते तो ज्याच्यावर बसलेला आहे शांतपणे ध्यानस्थ, आणि हे बसल्यावर काय पडलं म्हणून उठतो आणि त्याच्या मुलाचं डोकं त्याच्याचकडून जमिनीवर पडतं आणि मस्तकाचे तुकडे होतात. ह्याला म्हणतो मी IT, दिस इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हे प्रत्येक इन्फॉर्मेशनचा कृष्णाने उपयोग केलेला आहे. प्रत्येक इन्फॉर्मेशनचा धर्मासाठी सत्यासाठी उपयोग केलेला आहे, सत्तेसाठी उपयोग केलेला नाही. हे लक्षात ठेवा. सध्या जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते ती आपण सत्तेसाठी वापरतो. एखादा EDचा ऑफिसर सांगतो मला उद्या तुमच्यावर रेड टाकायचं आहे, तेव्हा बघा ऑफिस तुम्ही काय सांगता, याच्यात कोण करप्ट नाही आहे, सगळं आहे. आमचे मित्र होते ना एन्फोर्समेंट डिपार्टमेंटमध्ये, मी काय हा विषय वाढेल म्हणून सांगत नाही की विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतके सत्यप्रतिज्ञ पांडव आहेत आणि इतके फटिंग ज्याला म्हणतो ना की अत्यंत फसवे खोटे असे कौरव आहेत. तीच युद्ध आहे, हे सत्य आणि असत्यातलं युद्ध आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. नवीन जे महाभारत आहे त्याचं जे थीम सॉन्ग किंवा टायटल सॉन्ग होतं ते कदाचित ऐकवेन जर जमलं तर, नाहीतर वाचून नक्की दाखवेन. त्याच्यात सगळं महाभारत आलेलं आहे. अत्यंत सुंदर संस्कृताइज्ड हिंदी आहे. वाचताना सुद्धा बरं वाटतं महाभारतात काय आहे आणि काय नाही आहे. एक वाक्य लक्षात ठेवायचं, महाभारतात आहे ते जगात सगळीकडे आहे, महाभारतात नाही ते कुठेही नाही. म्हणजे जगात सगळीकडे आहे ते महाभारतात आहे आणि महाभारतात नाही ते जगात कुठेही नाही, विश्वात कुठेही नाही, असं ते वाक्य आहे. आणि तसाच या थीम सॉन्गचा अर्थ आहे. आपण विचार करूया, पुढे जाऊया. ज्या वेळेला जयद्रथाचा मृत्यू होतो वगैरे सगळं हे नंतरची गोष्ट आहे. आपण पहिल्यांदा भीष्मांकडे येऊया. भीष्म सेनापती झालेले आहेत. आता युद्धासाठी अर्जुन निघालेला आहे. एकदम भगवद्गीता सांगितली नाही. भगवद्गीताचे आधी अध्याय आलेले आहेत, त्याला भगवद्गीता पर्व म्हणलेलं आहे. आणि भगवद्गीता सुरू होते 25व्या अध्यायाला आणि संपते 42व्या अध्यायाला. अशी 18 अध्यायांची भगवद्गीता आहे. त्याच्या आधी 24 अध्याय आलेत ना भगवद्गीता पर्वाचे अध्याय आहेत. सगळी तयारी झालेली आहे. सैन्य समोरासमोर आलेलं आहे. अर्जुन निघालेला आहे. धनुरुद्यम्य, धनुष्य घेऊन निघालेला आहे. चल कृष्णा जाऊया युद्धाला. इतक्यात त्याला आठवण येते दुर्गेची. सध्या दुर्गेचा उत्सव चालू आहे. दुर्गेचं विसर्जन वगैरे काल झालं.
तर त्या दुर्गेचा तो करतो आणि दुर्गेला बोलवतो आणि प्रार्थना करतो. दुर्गा ही युद्धाची देवता आहे. ती गोव्यात शांतादुर्गा झालेली आहे. एरवी ती विजयदुर्गा, रणदुर्गा अशीच ती युद्ध अशीच आहे. ती प्रसन्न होते म्हणते अर्जुना यशस्वी भव, तू यश तुला मिळालंच. अर्जुनाचा उत्साह आणखीन वाढतो. वाढल्यानंतर तो येतो आणि जशी एखाद्या नोकराला आज्ञा देतात तशी तो कृष्णाला आज्ञा देतो. सेनयोर्भयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. हे अच्युता कृष्णा, दोन सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. आता कृष्ण अर्जुनाचा रथसारथी आहे का? हो, पण तो पार्थ सारथी आहे. पार्थ म्हणजे अर्जुन, तो अर्जुनाला चालवतोय, तो काय अर्जुनाचा रथ नाही चालवत. एक प्रसंग सांगतो विवेकानंदांच्या जीवनातला. विवेकानंद लहान आहेत. नरेंद्र चुणचुणीत आहे. त्याचे वडील वकील होते. त्यांचे सगळे ब्रिटिश वगैरे असे वकील मित्र होते. संध्याकाळी पार्टी असायची आणि पार्टीत काही द्यायला वगैरे आई जायची. आईबरोबर हा नरेंद्र. त्यावेळेला सगळ्यांनी विचारलं, हा नरेंद्रला वडिलांशी बोलायला, त्या वडिलांना त्याच्याशी बोलायला वेळच नसायचा. सतत सकाळी प्रॅक्टिस, कोर्टातलं, नंतर हे सगळे मित्रमंडळी, वेळच नसायचा. मग तो करायचा काय? कोच त्यांचा होता, ज्याला आपण बग्गी म्हणतो ना, घोडागाडी, त्याला कोच म्हणतात. आणि त्या चालवणाऱ्याला ड्रायव्हरला कोचमन म्हणतात. तर हा कोचमन होता उत्तर भारतातला. तो संध्याकाळी रोज आंघोळ करायचा आणि रामचरितमानसातला निदान एक पान तरी वाचायचं, म्हणजे रामाचं चरित्र. आणि हा नरेंद्र ते ऐकायचा. त्याला काहीतरी प्रश्न विचारायचा. कसले प्रश्न असतील? एक प्रश्न तुम्हाला सांगतो. लहान मुलांनी विचारलेल्या प्रश्नाला सेन्सिबल उत्तर द्या, नॉनसेन्स उत्तरं देऊ नका, कारण या सेन्सिबल उत्तरात त्यांना पुढच्या जीवनाची दिशा मिळते. याने विचारलं की तुला या रामायणातला नायक कोण वाटतो, हिरो कोण? हा म्हणाला हनुमान. का? आता कोच म्हणला काचं उत्तर कुठे येतं? कोण याचं उत्तर देऊन टाकलं का? तर हा कोचमनी ब्रह्मचारी होता. हनुमंताचंही लग्न झालं नाही. तो म्हणतो की हनुमान ब्रह्मचारी होता म्हणून हिरो. तो म्हणतो मग मी ब्रह्मचारी राहणार. हनुमान विल बी माय गॉड ऑफ लाईफ. आणि तेव्हापासून त्यांनी, आश्चर्य वाटेल तुम्हाला, हनुमानाची उपासना सुरू केली. ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं, जे आयुष्यभर पाळलं. आणि म्हणाला एक मिनिट थांब. हा का गेला? त्याने आदल्या ह्याच्यात सगळं आधीचा प्रसंग सांगितले, पण भांडून आणली होती शंकर पार्वतीची मूर्ती. कारण तो शिवाचा अंश आहेस. तो तुझं नाव बिरेंद्र, बिरेश्वर म्हणून इथे आहे, त्याचं नाव ठेवलं. बिले बिले लाडक म्हणायचे. तो बिरेश्वर आहेस, तू शंकराचा अवतार आहे. तर त्यांनी घेऊन आला तो. आणि एक तुम्हाला सांगतो की महाभारतासारख्या किंवा महामानवांच्या चरित्रातून काय शिकायचं. 4 आणे घेतले, जत्रा होती, सुंदर शंकर पार्वतीची मूर्ती आणली आणि घेऊन जात होता तिच्याकडे बघत. इतक्यात मेला एका म्हातारीबरोबर तिचा नातू जात होता. नातवाने हात सोडला, रस्ता क्रॉस करायला लागला आणि तिकडून एक गाडी येत होती. हा नक्की मेला असता. नरेंद्रने विचार नाही केला, ती मूर्ती फेकली, गेला त्याच्याकडे आणि त्याला खर्रकन ओढला. गाडी निघून गेली. या मुलाचा प्राण वाचला. त्याची आजी म्हणते, मी म्हातारी, हा मेला असता माझा नातू, तू देव माणूस. हा म्हणतो की कसला देव माणूस? माझी मूर्ती फुटली ना, देवाची मूर्ती फुटली ना माझ्याकडून. सगळे तुकडे वगैरे गोळा केले, रडत घरी आला. आई म्हणाली पडलास का? नाही नाही, असं घडलं. आई म्हणाली मी तुला आणखीन 4 आणे देते, नवीन मूर्ती आण. माणुसकीसाठी कितीही देवाच्या मूर्ती फुटल्यात तरी चालते, हा आईने दिलेला संस्कार होता. काय ती मूर्ती आणली, तो मुलगा मरत होता, तू माणूस म्हणून वागलास, देव माणूस म्हणून वागलास, मला तुझा अभिमान वाटतो, हे 4 आणे घेऊन मूर्ती आण. त्यांनी मूर्ती आणली. त्याच्या वरच्या मजल्यावर खोली होती, तुम्ही मुद्दामून बघा, ते घर वगैरे सुंदर दाखवलं जातं कलकत्त्याला गेलात तर तिथे त्यांनी मूर्ती वगैरे ठेवली होती. शंकर पार्वती. ह्यांनी ज्या वेळेला सांगितलं लग्न केलेला देव नव्हता म्हणून हनुमान ग्रेट होता, हे वरती गेले, त्यांनी ती मूर्ती घेतली, खिडकीतून खाली टाकून फोडून टाकली. मगाची मूर्ती फुटली होती, ही मूर्ती फोडली होती. का फोडलीस? लग्न झालेला देव मला नको. त्यांनी सरळ उत्तर दिलं, लग्न केलेला देव नको. आणि आपल्या पुराणांप्रमाणे लग्न झालेला एकमेव देव आपला आपला शिव आहे. शिव पार्वतीचं लग्न, केवढे वर्णनं वगैरे त्याचे येतात. लक्ष्मीनारायणाचं लग्न नाही झालं, राधाकृष्णाचं लग्न नाही झालं, राम सीतेचं लग्न झालं, तुम्ही म्हणाल तो विवाह झाला होता, पण राम वगैरे हे अवतार आहे. विष्णू, शिव आणि ब्रह्म यांचे लग्न, फक्त शंकराचं लग्न झालेलं आहे, म्हणून मला लग्न झालेला देव नको. इतका मनस्वी होता नरेंद्र.
त्यावेळेला तो म्हणाला, तुला कोण व्हायचं आहे? एका वकिलाने त्यांना प्रश्न विचारला, आईबरोबर आलेला आहे, सगळे बसलेले आहेत आणि ती त्यांना काहीतरी देते. तो म्हणाला, मला कोचमन व्हायचं आहे. कारण गाडीवान त्याचा मित्र होता ना, तो त्याला रोज रामायणातल्या गोष्टी सांगायचा. मला कोचमन व्हायचं आहे. तेव्हा सगळेजण हसले. ह्याला काही कळलं नाही काय हसतायत. समोर भिंतीवर एक चित्र होतं. कृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय आणि कृष्ण घोडा रथच चालवतोय. ती म्हणाली, हा माझा मुलगा कोचमन होणार आहे, पण वरती जसा कृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय ना, तसे तो विश्वाला गीता सांगणार आहे. हा म्हणाला, मी असाच होणार. आईने कसं सांभाळून घेतलं बघा. नाहीतर मुलाच्या मनात एक न्यूनगंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला असता आणि चार चौघात जायला तो घाबरला असता. लोक हसतात, मला फकाणा करतात म्हणतो ना आपण, माझी चेष्टा करतात. आईने सुंदर सुधारून घेतलं. हा जो आहे ना कोचमनच आहे, तो घोडागाडीचाच ड्रायव्हर आहे. तसा तू हो आणि संपूर्ण जगाला ज्ञानाचा संदेश देत जा. एकीकडून हनुमान, दुसरीकडून कृष्ण, असे त्यांच्या जीवनाचे आदर्श बनत गेले. इथे सुद्धा तसाच प्रसंग घडला. ज्यावेळेला अर्जुनाला त्यांनी सांगितलं, कृष्णाने मध्ये रथ नेऊन उभा केला. इकडे भीष्माचार्य होते ना, आणि इकडे दृष्टद्युम्न पांडवाच्या सेनेचा सेनापती. त्यांनी कुणाला, अर्जुनाला किंवा भीमाला किंवा युधिष्ठिराला नाही बनवलं. कारण दृष्टद्युम्न हा जन्मलाच होता द्रोणाचार्यांना मारण्यासाठी. आणि या पाचही पांडवांनी सांगितलं होतं की आम्ही भीष्माचार्यांना मारणार नाही, द्रोणाचार्यांना मारणार नाही, कारण ते आमचे पितामह आहे, हे आमचे गुरु आहेत, द्रोणाचार्य कृपाचार्य, आम्ही मारणार नाही गुरुला. दृष्टद्युम्न म्हणतो, मी मारतो ना, माझा जन्मच द्रोणाचार्यांना मारण्यासाठी झालेला आहे, म्हणून त्याला सेनापती केलं होतं. दोघांच्या मध्ये रथ उभा केला. इकडे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. अर्जुनाने भीष्माचार्यांना बघितलं. आत्ता त्याला दुर्गेने वर दिलेला यशस्वी भाव. अर्जुनाला कृष्ण सांगतो, तुझं नाव विजय आणि धनंजय, तुझी दोन नावं आहेत, या नावातच जय आहे, आत्तापर्यंत तुझा पराभव झालाच नाही आहे. अरे तू एकट्याने 3दा या कौरव सेनेचा पराभव केलेला आहे. एकदा चित्रसेन गंधर्व आपण म्हणतो ना, ते जात होते, बांधून आणून टाकलं. त्यावेळेला त्याचे प्रसिद्ध उद्गार आहेत की आपण आपल्यात लढताना आपण 5 आणि कौरव 100 आहेत, पण तिसरा शत्रू असेल तर वयम 5अधिकम शतम, आपण 105 आहोत. तुम्ही काय तो दुर्योधनाला बांधून गेला म्हणून हसताय, सोडवून आणा. त्यावेळेला अर्जुनाने एकट्याने ज्या गंधर्वानी संपूर्ण कौरव सेनेचा पराभव केला होता, त्या गंधर्वाचा पराभव केला. दुसऱ्या वेळेला अर्जुनाने पराभव केला, ते गायी घेऊन जात होते, त्यावेळेला सगळे होते. तू एकट्याने पराभव केलेला आहेस आणि काय म्हणतोस भीष्मांना मारू कसं? ते सेनापती आहेत, भीष्म नाही आहेत. तिथे गीतेचा जन्म झाला. पहिल्यांदा गीता आणि नंतर कृष्ण म्हणजे युद्ध सुरू झालेलं आहे. म्हणून माम अनुस्मर युद्धच, युद्ध करच तू, पण आधी माझं स्मरण कर. कुठल्याही कार्याच्या आरंभी देवाचं स्मरण करूया आणि मग कार्य करूया. कार्य करताना देवाचं स्मरण चालू राहिलं चांगलंच आहे, पण आरंभी स्मरण आणि नंतर अर्पण. आधी मी हा स्वयंपाक करते, लोक आमच्याकडे जेवायला येणार आहेत, आणि जेवायला केल्यानंतर देवा हा स्वयंपाक झालेला आहे, तुला अर्पण करते नैवेद्य म्हणून. एवढं तरी करा. आधी स्मरण आणि नंतर अर्पण. हे जर जमलं तर सगळी तुमची कर्म देवाला अर्पण होत राहतील. तुम्ही बांधले जाणार नाही, जीवन मुक्त राहाल तुम्ही. हे अर्जुनाला माहीत होतं. भीष्माचार्यांचं चारित्र्य काय आहे? तो म्हणतो, लहानपणी याने मला खांद्यावर घेतलेलं आहे, मला गोष्टी सांगितलेल्या आहेत, मी त्यांची दाढी ओढली तेव्हा त्यांना दुखत होतं, पण त्यांनी ते सहन केलं. इतकं प्रेम आहे माझ्यावर, आणि ह्यांना मारू मी शक्य नाही. म्हणून आत्ता काय करतं, पहिल्यांदा धनुरुद्यम्य उचलून घेतलेलं धनुष्य आहे. भीष्माचार्यांना पाहिल्यानंतर तो म्हणतो, गांडीवम स्रंसते हस्तात, माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडायला लागले, मला ह्यांच्याशी लढणं शक्य नाही आहे. तरी कृष्ण ऐकत नाही. म्हणल्यानंतर म्हणतात ना की उत्सृज्य सशरम चापम, फेकून दिलं धनुष्य अर्जुनाने, आणि म्हटलं न योत्से, मी लढणार नाही म्हणजे नाही, आणि बसून राहिला. मग गीता सुरू झाली. पहिल्यांदा अर्जुन बोलतो गीतेत, धृतराष्ट्र प्रश्न विचारतो, संजय उवाच, संजय उत्तर द्यायला लागतो. पण अर्जुन सगळे त्याला मगाशी संजयाने जो निरोप सांगितला ते सगळं तत्त्वज्ञान सांगतो. कशाला? आपल्याच लोकांच्या रक्तामांसावर सिंहासनाची स्थापना करून राज्य करायचं. अरे सगळे पुरुष जर मारले गेले तर स्त्रियांच्यात व्यभिचार माजेल. आपले जे पूर्वज आहेत त्यांचं श्राद्ध राहायला कोणी न राहिल्यामुळे, पण खरंच तसं झालं. भारताचं जे एक प्रकारचं पराक्रम होता ना, त्याला सेटबॅक या महाभारत युद्धानंतर बसलेला आहे. त्याच्यानंतर भारताच्या पराभवाला आरंभ झालेला आहे. तो मध्ये विजयनगरचं साम्राज्य आणि शिवाजी महाराज
या दोघांनी दिलेलं आहे आणि सध्याच्या भारतात जगाला ठणकावून उत्तर द्यायची एक शक्ती निर्माण होते. हे लक्षात ठेवा. मध्ये सगळा पराभवाचा इतिहास आहे आणि सगळ्यात घाणेरडा पराभव 1947 पासून ते 2014पर्यंत अखंड पराभव आहे. अरे एक दुसरी भाषा तुम्ही लादली सगळ्या पिढीवर, मातृभाषा कोणाला बोलताच येत नाही. हे इतकी भयंकर परिस्थिती आहे. आपल्याला मुलांना कोकणी मराठी बोलता येत नाही, इंग्रजी समजत नाही, हिंदी फक्त फिल्मी हिंदी वाटतं. आपण को येच म्हणता आहे असल्या प्रकारचं हिंदी आहे. हे काही हिंदी आहे काय? कुठलीही भाषा न येणारी पिढी गोव्यात निर्माण झालेली आहे. आणि त्यांना काय पडणार आहे? कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सांगा बरं. IAS कोण आलेला आहे? विषय वाढेल म्हणून मी वाढवत नाही. त्यातल्या त्या 2 नावं तुम्हाला आठवतात. IAS 1000 म्हणजे किती हजार IAS गेल्या 60 वर्षात झालेले आहेत. IAS आहेत, IPS आहे, IRS आहे, IES आहेत आणि IFS आहेत. इतक्या इंटरनॅशनल किंवा इंडियन लेवलवर सर्व्हिस करणार कुठेच गोवन नाही. परवा तुम्हाला सांगितलं 3000 सैनिकांची भरती मडगावला झाली. त्या 3000 सैनिकात एकही गोव्यातला नाही आहे. हे गोष्ट विचार करण्यासारखी आहे, खरंच विचार करण्यासारखी आहे. जाऊ दे. हा विचार अर्जुन सुसंस्कृत असल्यामुळे सगळं आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना त्याचं भाषांतर अर्जुन संस्कृतमध्ये सांगतो. हे सगळं असं समाजात होईल. व्यभिचार, भ्रष्टाचार, अनाचार, मिथ्याचार हे सगळे सदाचार नष्ट होईल. सगळ्या प्रकारचा वाईट आचार म्हणजे बॅड कॉन्डक्ट हा समाजाचा धर्म बनेल. जो अधर्म असेल मी मारणार नाही. आणि मग सगळं सुरू झालं. भीष्म 10 दिवस होते सेनापती. 18 दिवसातले एकंदर युद्ध 18 दिवस. पहिले 10 दिवस भीष्माचार्य, त्याला भीष्म पर्व म्हणलेलं आहे. नंतरचे 5 दिवस 11, 12, 13, 14, 15 द्रोण पर्व म्हणलेलं आहे. द्रोणाचार्य होते. त्याच्यानंतर 2 दिवस कर्ण, 16, 17, 18व्या दिवशी दिवसी शल्य हा मामा आहे पांडवांचा, पण त्याला सेनापती केलेला आहे. आणि रात्री अश्वत्थाम्याला सेनापतीचा अभिषेक केलेला आहे. अशा 18 दिवसांचा हिशेब लावलेला आहे. आता या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आपण पाहूया. अगदी तुम्हाला सांगतो की भीष्मानी सांगितलं रोज 20 ते 40 हजार सैन्य, त्यांचे रथ, त्यांचे घोडे मी मारेन, पांडवांवर बाण मारणार नाही. आता हे लक्षात ठेवायचं, पुढे विसरेन म्हणून सांगतो. त्यांच्याकडचे भीष्म, द्रोण, कृप, कर्ण आणि शल्य या सगळ्यांची पर्व आहेत. हे सगळे सेनापती होते. सगळेजण कंडिशनल उभे राहिले. तो कल्पना करा की लाखो सैन्य, पण प्रत्येकाची कंडिशन आहे. कसं जिंकणार आहेत तुम्ही? आणि पांडव अनकंडिशनल. कृष्ण सांगेल त्याप्रमाणे. कृष्ण सांगेल रात्री, चला रात्री युद्ध करूया. कृष्ण सांगेल थांबूया, थांबूया. कृष्ण सांगेल ते सगळं पांडवांनी केलं. विदुर सांगेल ते काही ऐकलं नाही. शकुनी सांगेल ते सगळं ऐकलं. आणि कंडिशन काय? भीष्मांची कंडिशन आहे की जो स्त्री म्हणून जन्माला आलेला आहे किंवा स्त्री आहे तो जर माझ्यासमोर आला किंवा ती स्त्री आली तर मी शस्त्र खाली ठेवेन, मग मला कुणीही मारलं तरी चालेल. ही भीष्मांची अट आहे. द्रोणाचार्यांची अट आहे की अत्यंत अप्रिय अशी वार्ता म्हणजे बॅड न्यूज जर माझ्या कानावर आली मी शस्त्र खाली ठेवेन, मग मला कुणीही मारलं तरी चालेल. कृपाचार्य चिरंजीव आहेत. कृपाचार्य युद्धात मेलेले नाही, पण त्यांनी आणखीन एक केलं, ते नंतर सांगूया तुम्हाला. त्याच्यानंतर कर्ण, जोपर्यंत हे भीष्माचार्य म्हणजे हा म्हातारा आहे तोपर्यंत मी येणार नाही आहे. अरे 10 दिवस कर्ण नाही आहे. कर्णाच्या आधारावर सगळं युद्ध सुरू केलेलं आहे आणि हाफ द वॉर इज ओव्हर. कर्ण नाही आहे तिथे, कंडिशन आहे त्याची. शल्य हा पांडवांचा मामा आहे, त्याला दुर्योधनाने फसवलं आहे. शल्य हा मद्र देशाचा राजा आहे. मद्राची त्याची बहीण माद्री ही पांडूची दुसरी पत्नी. कुंतीला 3 मुलं झाली. 5 पांडव कुंतीचे नाही आहेत. पहिले 3 युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. आणि माद्री म्हणून जी दुसरी पत्नी आहे तिला अश्विनी कुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुलं झाली. असे ते 5 पांडव. पांडू मेला, त्याच्याबरोबर ही सती गेली माद्री, म्हणून सगळ्यांची जबाबदारी कुणावर आहे? कुंतीवर आहे. हा भाग निराळा. पण इथे झालं काय बघा ना, की ज्या वेळेला प्रसंग आला की युद्ध आता सुरू होणार आहे, आपण निरनिराळ्या पोझिशन्स घेतल्या पाहिजेत. इकडे प्रत्येकाची कंडिशन आणि इकडे कुणाचीही अट नाही आहे. कृष्ण सांगेल त्याप्रमाणे. इकडे शल्य, त्याला कसं फसवलं? मद्र देश म्हणजे मद्रास नाही आहे, तो नॉर्थ इंडियामध्येच आहे. आणि हे सगळं घडलं आहे हस्तिनापूर.
हस्तिनापूर ते मद्र निदान 5-10 वेळा थांबावं लागणार होतं. तो रथ आणि सैन्य घेऊन येतोय, मग त्याच्याबरोबर हजारो लोक आहेत, कसे जाणार पुढे? आणि प्रत्येक ठिकाणी विसाव्यासाठी थांबल्यानंतर त्यांच्या सेवेसाठी इतके सुंदर सेवक आहेत आणि शल्याची तर सुंदर व्यवस्था केलेली आहे. पुढच्या मुक्कामाला निघण्यासाठी शल्य विचारतो की ही व्यवस्था कोणी केली आहे? ती सांगायची आम्हाला आज्ञा नाही आहे. पुढच्या मुक्कामाला जातो, तसंच ही व्यवस्था कोणी केलेली आहे? आम्हाला आज्ञा नाही आहे. शेवटच्या मुक्कामाला आणि नंतर तो पांडवांकडे जाणार, कारण पांडवांचा मामा आहे, तो सेना घेऊन पांडवांकडे आलेला आहे. त्याच्यासारखा सारथी दुसरा नाही. कृष्ण जसा सारथी आहे तसा शल्य सारथी आहे. म्हणून शल्य जर आपल्याकडे आला तर कर्णाला कृष्णासारखा सारथी मिळेल आणि कर्ण आणि अर्जुन समतुल्य बनतील. हा दुर्योधनाचा विचार आहे. कर्ण नेहमी म्हणतो अर्जुनापेक्षा मी सरस आहे, पण त्याला कृष्ण सारथी आहे, मला कुठला सारथी देणार आहेस? शल्य एकमेव सारथी आहे, पण तो राजा आहे, राजा सारथी कसा होईल सांगा बरं. तर शेवटच्या मुक्कामाला तो म्हणतो की आता मी पोचणार आहे माझ्या भाच्यांकडे. नकुल सहदेव त्याचे भाचे आहेत. आता तरी सांगा कोणी आमची एवढी व्यवस्था केली? तो मागेन ते त्याला मी देईन. अशा वेळेला दुर्योधन पुढे येतो, सगळी व्यवस्था मी केली होती. आता हा शब्दात अडकलेला आहे, मागेन ते, तुला काय पाहिजे? कर्णाचं तू सूत, म्हणजे कर्णाचा सारथी हो, कर्णासूतपुत्र म्हणतात त्याला, सारथ्याचा मुलगा, आणि त्याचं सारथ्य मी करू. पण तू मला फसवलेलं आहेस. मी शब्द दिलेला आहे, पण माझी एक अट आहे, मी सारथी कर्णाचा म्हणजे नोकर नाही आहे, मी राजा आहे. मी बोलेन ते कर्णानं ऐकलं पाहिजे. कर्ण म्हणला काही हरकत नाही, हा काय बोलणार आहे? पण ज्याला आपण म्हणतो डिमॉरलायझेशन, अवसान घात, हा कर्णाचा प्रत्येक पावलावर या शल्यानं केलेला आहे. म्हणजे कर्ण उभा राहिला, तू काय अर्जुनाविरुद्ध उभा राहतोस? बस खाली, काय वाटेल तुम्हाला सांगा बरं. म्हणजे जर एखादा मार्चच्या परीक्षेसाठी तुम्हाला नमस्कार करायला आला, काका नमस्कार करतो, ऑक्टोबरला बस, यशस्वी भव, ह्याला काय अर्थ आहे? ऑक्टोबरला बस हा काय आशीर्वाद झाला? तसं कर्ण करत होता. कर्णाने धनुष्य उचललं, तो फक्त धनुष्य उचल, त्याला बाण कुठला लावणार आहेस? अर्जुनाशी तुझा मुकाबला आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी इतका त्याचे डिमॉरलाइज करून टाकला. कर्ण उभा राहायला करणार इतक्या, तुला काय ते शक्ती आठवणार आहे? अर्जुन कुठली शक्ती सोडणार आहे? अर्जुन कुठलं अस्त्र सोडणार आहे? अर्जुनाचा कुठला बाण असणार आहे? तुझ्याकडे उत्तर आहे त्याला? बस खाली, लढायला निघाल्या अर्जुनाबरोबर प्रत्येक वेळेला. पण कर्णाला हे सहन करावं लागलं. तो तेजोवध केला कृष्णाने. युद्धाच्या आधी रहस्य सांगितलं की तू मोठा पांडव आहेस, कुंतीचा मोठा मुलगा आहे, लग्नापूर्वी झालेला. या बाजूला युद्ध होणार नाही आणि तू पांडवांचं सगळे उपभोग, अरे युधिष्ठिरापासून सगळेजण तुला नमस्कार करतील, आई तुझ्यावर जास्त प्रेम करेल, हे सगळं झालं. त्यावेळेला माझा तू तेजोवध केला होतास. इथे अवसान घात म्हणजे मी बाण उचलायला लागलो की तू कशाला उचलतोयस? काय उपयोग होणार आहे? तुझा बाण अर्जुनापर्यंत पोचणार आहे का तरी? अरे त्याचा सारथी कृष्ण आहे, वगैरे वगैरे. तरी कर्ण लढला, अर्जुनाला तुल्यबळ लढला. आणि शेवट काय झाला ते आपण कर्ण पर्वाच्या वेळेला, भीष्म पर्वाच्या वेळेला काय झालं? कृष्णाने प्रतिज्ञा केलेली आहे, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या आचार. त्या युक्तीच्या गोष्टी भरपूर सांगितल्या त्यांनी युद्धात, पण हातात मी शस्त्र धरणार नाही. आणि भीष्मानी प्रतिज्ञा केली की कृष्णाला शस्त्र धरायला लावल्याशिवाय राहणार नाही. 5व्या दिवशी त्यांनी एवढा हाहाकार भीष्माने माजवला, मी पांडवांवर बाण मारणार नाही, पण त्यांचा रथ मोडेन, त्यांचा ध्वज कापेन, घोडे मारेन, चाकं निखळून टाकेन. हे केल्याबरोबर हातात चाबूक होता कृष्णाच्या, तो चाबूक घेऊन भीष्मावर धावून गेला. काय तुम्ही करताय? भीष्म हसले, कृष्णही हसला. अर्जुनाला बिचारायला कळलं नाही, त्याने पाय घट्ट धरला. कृष्णा तू शस्त्र धरणार नाही आहेस का रे? कशाला तू तुझी प्रतिज्ञा मोडतोस? आला परत. 9व्या दिवशी इतका हाहाकार केला भीष्माचार्यांनी की तुटलेलं रथाचं चाक घेऊन, ते चित्र आपण बघतो, ते चाक घेऊन तो भीष्मावर धावून गेलेला आहे. कृष्ण हसला, भीष्म हसले. परत अर्जुनाने धरलं, अरे कशाला रे धावून जातोयस? कृष्ण का हसला? तू माझा भक्त आहेस भीष्मा, तू माझा भक्त आहेस. आणि भक्ताची प्रतिज्ञा पुरी करण्यासाठी भगवंत स्वतःची प्रतिज्ञा मोडतो हे दाखवण्यासाठी मी केलं. आणि नंतर अर्जुनाला म्हणला, वेड्या, चाबूक हे काही शस्त्र आहे काय? आणि चाक हे काही शस्त्र आहे काय? सुदर्शन चक्र चक्र आहे, म्हणून मी शस्त्र हातात धरलंच नव्हतं.
पण ते का हसले आणि त्यांनी मला नमस्कार केला की तू धन्य आहेस, माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी तू तुझी प्रतिज्ञा मोडलीस. हा एक केवढा महत्त्वाचा प्रसंग आहे आणि सगळं युद्धाच्या वेळेला घडत होतं. आणखीन महत्त्वाचे प्रसंग, द्रोण पर्व. द्रोणाच्या वेळेला ह्यांना कोणती वाईट बातमी सांगायची. अश्वत्थामा हा त्यांचा जीव की प्राण होता. जन्मला तेव्हा त्याच्यावर अगदी चमकणारा मणी होता आणि चिरंजीव होता तो. विचार करा. आणि त्यामुळे तो मरणारच नव्हता. त्याला मारण्यासाठी त्यांनी हत्ती मारला अश्वत्थामा नावाचा. आणि कसा मारलाय? भीमानी गदा फेकली. भीमाला सांगितलं अश्वत्थामा हत्ती फक्त तुझ्याकडून मरेल. भीमानी गदा फेकून मारली. ती त्याच्या गंडस्थळाला लागली. तो तडफडून मेला आणि सगळीकडे बातमी पसरवली अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि अश्वत्थामाला दूर लढत ठेवलं होतं. त्याला इकडे काय घडलंय माहीत नाही. आणि द्रोणाचार्यांच्यापर्यंत बातमी गेली अश्वत्थामा मेला. ते म्हणाले जोपर्यंत युधिष्ठिर सांगत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही रुमर पसरवाल अश्वत्थामा मेला म्हणून. अश्वत्थामा असा कसा मरेल? नाही. तो बसले खाली मटकन. खरं असेल तर कृष्ण म्हणाला युधिष्ठिराला तू सांग अश्वत्थामा मेला. पण अश्वत्थामा मेला नाही आहे, अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला आहे. तू तेच म्हण रे. अश्वत्थामा हतः मेला नरो वा कुंजरो वा. तो अश्वत्थामा नावाचा माणूस मेला का अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला हे मला माहीत नाही आहे. हे तरी काही होणार ना. तरी म्हणतो हे अर्धसत्य आहे. तो म्हणतो हरकत नाही मी सांगेन, पण मी हे सांगणार अश्वत्थामा मेला हत्ती का माणूस ते मला माहीत नाही. तो म्हटला कृष्ण हरकत नाही. जाताना शंख घेऊन गेला. आता शंख घेऊन जायची काही गरज आहे का? नाही. त्यांनी सांगितलं अश्वत्थामा मेला नरो म्हटल्यानंतर जोरात शंख फुंकला की पुढचे वा कुंजरो वा ऐकू आले नाहीत द्रोणाचार्यांना. कुणालाच ऐकू आले नाहीत, फक्त शंख ध्वनी. तो म्हटला अश्वत्थामा नर अतः. अश्वत्थामा फक्त माझ्या मुलाचं नाव आहे. आणि मग त्यांनी खाली सोडली धनुष्य. ते बसले आणि मग धृष्टद्युम्न आला आणि तलवारीने त्याने द्रोणाचार्यांचं डोकं उडवलं, शिरच्छेद केलेला आहे. असे द्रोणाचार्य मेले. शिखंडिनी नावाची जन्मलेली, पुढे ती शिखंडी झाली. तरीसुद्धा जन्मतः ती स्त्री होती. तिला समोर उभं केलं आणि अर्जुनाने मागून बाण मारले. इथपर्यंत बाण मारले, वरती नाही मारले. आणि अशा पद्धतीने बाण मारले की ते रथातून खाली पडतील, मरणार नाहीत, कारण ते इच्छामरणी होते. पण युद्धाच्या आधी अर्जुन म्हणतो भीष्माचार्यांच्या समोर लढणार नाही. आणि आता शिखंडी एका स्त्रीला पुढे करून तिच्या मागून अर्जुन बाण मारतो. हे केवळ गीतेमुळे. त्याला खात्री पटलेली आहे हे धर्मयुद्ध आहे म्हणून. विचार करा. मग भीष्माचार्य 10व्या दिवशी पडले. त्याच्या आदल्या दिवशी कुठली घटना घडली? उरलेल्या दिवसाचं युद्ध, बरेच प्रसंग आपण बघितले, ते उद्या बघूया. पण आपल्याकडून जी चूक होते ती दुर्योधनाच्या हातून झाली. कर्ण म्हणत होता हा म्हातारा मरत नाही तोपर्यंत मी येऊ शकत नाही. मी नुसता घायाळ सिंहासारखा टेंटमध्ये फेऱ्या मारत असतो. कधी भीष्माचार्य मरतील आणि मी जाईन आणि हे युद्ध तुला जिंकून देईन. हा मरतच नाही आहे. त्यावेळेला 9वी रात्र आहे, 10वा दिवस शेवटचा भीष्माचार्यांचा. मेले नाही पण रथातून पडले. अर्जुनाने बाण मारला आणि बाणाच्या शय्येवर भीष्म पडले. गंमत काय झाली? हा गेला आणि म्हणाला तुम्ही विश्वासघात केला. तुम्ही पांडवांच्याकडून पार्शल आहात, म्हणजे पक्षपाती आहात. तुम्ही आमच्याकडून लढता पण प्रार्थना करता पांडवांच्या विजयाची. हे महत्त्वाचं आहे. विचार करा की हे प्रत्येक वेळेला धृतराज, मगाशी तुम्हाला युधिष्ठिराची सगळ्यात बुद्धिमान गोष्ट कुठली? आता अर्जुन युद्धाला उभा राहिलेला आहे. आता कृष्ण म्हणाला शंख वाजवणार, इतकंच युधिष्ठिर रथाखाली उतरला. त्यांनी आपली पादत्राणं काढून ठेवली. अनुवाणी पायानं तो भीष्माचार्यांच्या रथाकडे गेला. आता कृष्ण म्हणाला ह्याला आता कोणती पीडा आठवली? तो बहुतेक सांगणार की आम्हाला युद्ध नको. जोपर्यंत युद्ध समोरासमोर नाही, ती थिअरी होती, मला माहीत होतं, कल्पना होती. प्रत्यक्षात आल्यानंतर तो भीष्माचार्यांना नमस्कार करतो आणि भीष्माचार्यांना तो काय सांगतो इकडे ऐकू येत नाही. भीष्माचार्य सांगतो पितामह कोणत्याही क्षणी युद्धाचा शंख वाजेल, युद्ध सुरू होईल. तुमचा नातू युधिष्ठिर तुम्हाला नमस्कार करतोय, आशीर्वाद द्या. अशा वेळेला विजयी भव, आयुष्मान भव याशिवाय कुठला आशीर्वाद देणार आहे? द्रोणाचार्यांच्याकडे गेले हेच, कृपाचार्यांच्याकडे हेच, तिन्ही आचार्यांकडून त्यांनी विजयी भव हा आशीर्वाद मिळवला. हे महत्त्वाचं आहे. आणि नंतर दोन्ही सैन्याला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात युधिष्ठिर म्हणलेला आहे की आता कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल. अजूनही कोणती बाजू न्यायाची आहे, धर्माची आहे तुम्हाला कळत असेल तर यू चेंज साईड्स.
तुम्हाला वाटत असेल कौरवांची बाजू बरोबर आहे पण आमच्या बाजूने लढताय, तुम्ही कौरवांच्या बाजूला या. आमची बाजू बरोबर आहे वाटत असेल तर तुम्ही आमच्या बाजूला या. तेव्हा तुम्हाला सांगितलं हाचा 101वा दासीपुत्र आहे धृतराष्ट्राचा, तो युयुत्सू पांडवांच्याकडे आला आणि म्हणाला मी तुमच्याकडे. तो युयुत्सू मेला नाही, तो जिवंत राहिला. कल्पना करा ही युधिष्ठिराची केवढी मोठी चाल आहे. म्हणजे प्रत्येक वेळा भीष्माचार्य मी त्याला हे दिलेलं आहे, वर दिलेलं आहे, विजयी भव, कसा पराभव करू. अरे त्यांना डिमोरलाइज करून टाकलं, त्यांना त्यांच्या शब्दात अडकवलं युधिष्ठिराने. आणि नंतर हे सगळं असताना 9व्या दिवसाचा प्रसंग पाहूया आणि थांबूया. 9व्या दिवशी रात्री गेलेला आहे. एवढा अपमान करतो कुणाचा, भीष्माचार्यांचा अपमान करतो की नाही आमचं चुकलं, तुम्हाला सेनापती केला, तुम्ही पांडवांच्या बाजूने लढताय का आमच्या बाजूने. आणि तुम्ही असे तोपर्यंत माझा कर्ण येणार नाही आहे. उद्या काहीतरी करा, काहीतरी करा म्हणजे मोठा पराक्रम किंवा मरा, हेच त्याला सांगायचं. आणि सिंहासारखी गर्जना केली आणि प्रतिज्ञा केली. ती भीष्म प्रतिज्ञा होती. हे दुर्योधन विसरला, कारण दुर्योधनाला केव्हा एकदा भीष्म जात आहेत आणि केव्हा एकदा कर्ण येतोय असंच झालं होतं. उद्या सूर्यास्तापूर्वी ही पृथ्वी निष्पांडवी करून टाकेन, ही प्रतिज्ञा आहे. निष्पांडवी म्हणजे 5ही पांडवांना आणि त्यांच्या मुलांना मारेन. 10व्या दिवशी अजून अभिमन्यू वगैरे मेलेले नाही आहे, अभिमन्यूला मारेन. घटोत्कच आहे, मेलेला नाही आहे, त्याला मारेन. पांडवांचा मुलगा आहे तो घटोत्कच, भीमाचा, हा अर्जुनाचा. आणि प्रत्येक पांडवापासून द्रौपदीला राहिलेली 5 मुलं, त्यांना पांडवांना निष्पांडवी पृथ्वी करून टाकेन. इथे दुर्योधनाने नमस्कार तसंच होवो म्हणून जर आला असता दुर्योधन, पण त्याच्या मनात डाऊट. आपण भीमरूपी म्हणतो त्याच्यातला एक शब्द हे स्पष्ट करणार आहे. दृढ देहो निस्संदेहो संख्या चंद्रकला. आपण 11 वेळा भीमरूपी म्हणतो, 16 वेळा म्हणतो. प्रत्येकाला दृढ देह पाहिजे हनुमानासारखा. पण निस्संदेह होणार आहोत का आपण? हनुमान निस्संदेह होता. राम कधी पराभूत होणार नाही आणि मी कायम रामाचा दूत राहीन, याबद्दल माझ्या मनात डाऊट नाही आहे. दुर्योधनाच्या मनात डाऊट आहे. ज्यावेळेला ते म्हणतात की निष्पांडवी पृथ्वी करेन उद्या सूर्यास्ताच्या आत, तेव्हा गप्प न बसता दुर्योधन म्हणतो आणि केली नाही तर, हा डाऊट आहे. त्यावेळेला ते सावध होता. मी कुठली प्रतिज्ञा करून बसलो होतो. भीष्माचार्य म्हणतात बरं झालं, नाहीतर मी रथातून पडेन आणि मग मला तुम्हाला रणभूमीच्या बाहेर न्यावं लागेल. केवढं दुर्योधनांनी नुकसान करून घेतलं. निष्पांडवी पृथ्वी करेन, भीष्माचार्यांना त्यांची प्रतिज्ञा पाळावीच लागली असते. अशा वेळेला दुर्योधनांनी त्याला वे आउट करून दिली आणि केली नाही तर. ते एकदम सावध झाले, म्हणाले की कसली प्रतिज्ञा करून बसलो होतो, मी रथातून पडेन. आणि त्याप्रमाणे 10व्या दिवशी ते रथातून पडले. त्यांना शिबिरात नेलं बाहेर आणि त्याच्यानंतर ते 54 दिवस जिवंत होते, कारण अजून युद्धाचा निर्णय लागलेला नाही आहे. आता पुढे काय होईल हे त्यांना एक माहीत व्हायचं. आणि पुढे खूप प्रश्न विचारलेत. शांती पर्व, अनुशासन पर्व. उद्या आपण फक्त नावं बघणार आहोत त्या पर्वांची, कारण त्यातले प्रश्न आपल्याला आज रेलेव्हंट, खूपच मोठा विषय होईल तो. आपल्याला 10 दिवस मिळालेत, उद्या 10वा दिवस आहे, आपल्याला पुरणार नव्हतं. पण तरीसुद्धा महाभारतातल्या प्रत्येक, आज मी मुद्दामून बघितलं, प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव आपण घेतलेलं आहे, त्याचा रेफरन्स दिलेला आहे आणि प्रत्येक महत्त्वाची घटना आपण पाहिलेली आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या काही फार विषय मोठे राहिलेले नाही आहेत. युधिष्ठिर एकटा स्वर्गात जातो आणि तोपर्यंत यम त्याच्या कशा परीक्षा घेतो. आणि युधिष्ठिर महाभारताचा एक नायक आहे, लक्षात ठेवा. कारण पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत फक्त युधिष्ठिर आहे. कृष्ण मध्ये येतो, आधी जातो. सगळे पांडव आधी पडतात, कुंती, सगळे धृतराष्ट्र आधी मरतात. फक्त हा जिवंत स्वर्गात जातो. म्हणून एका अर्थाने संपूर्ण महाभारतपर पसरलेली जर कुठली व्यक्तिरेखा असेल तर ती युधिष्ठिर आहे. आत्ता इथेच थांबूया, शांतपणे जरा बसूया, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, डोळे बंद करूया. कितीही सांगितलं महाभारत तरी ते पुरं होत नाही आणि अगदी थोडं सांगितलं तरी त्यात मोठा अर्थ भरलेला असतो. शांत बघूया आपण श्लोक आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता.
जय जय रघुवीर समर्थ। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद ठेवून तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया। अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल, रखुमाई आणि हनुमान यांचं दर्शन घेऊया। इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद महाराज महाराज महाराज। सर्वांना नमस्कार महाराज।